तेव्हा त्यांच्या पैशाचा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या कामाचा आपण आदर करू आणि शिबिरामध्ये आतापर्यंत जे जे करायचं आपल्याला सांगितलं त्या सूचना आपण काटेकोरपणानं पाहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता शिक्षक म्हटल्यानंतर वर्गावर लक्ष असतं आणि दुर्दैवानं मी कसं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता इतक्या सूचना सांगितल्यानंतर पण अजून काहीतरी झालं तर मला त्या संदर्भामध्ये सहन करता येणार नाही याची तुम्हाला जाणीव देतो आणि आपण आपल्या कामाकडे वळूया. तर मला जो विषय दिलेला आहे की मार्क्सवाद आणि फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा या सगळ्यामध्ये समान आहे आणि म्हणून ती एक परंपरा आहे, म्हणून ती एक विचारधारा आहे. आपण नेहमी ऐकतो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. राज्यकर्ते आपल्याला नेहमी सांगत असतात की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. माझा आपल्याला पहिला प्रश्न आहे की खरंच हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिलाय का? फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र राहिलाय का? तो आहे की नाही त्याच्यासाठी आपल्याला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा पुन्हा एकदा लक्षात घ्यावी लागेल. तर बऱ्याचशा वेळेला अत्यंत महत्वाच्या मूलगामी पायाभूत असणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. तसंच उभ्या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष, अनेक दशकं महात्मा फुल्यांनी, क्रांतिकारक महात्मा फुल्यांनी या महाराष्ट्राचा विचाराचा जो पाया घातला तो विचार हळूहळू लुप्त व्हावा, संपावा या पद्धतीचं वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि भल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आता महात्मा फुले जो काही इतिहास जमा झालेले असं आमचं वागणं, असं आमचं बोलणं, असा व्यवहार आहे. पाया जर आपण विसरलो तर त्याच्यावर आपल्याला इमारत बांधता येणार नाही. गोष्ट साधी सोपी आहे. आणि म्हणून एक विचाराचं हत्यार आहे की जे हत्यार महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये आपण त्याला शोषित म्हणतो. महात्मा फुल्यांच्या भाषेमध्ये त्याला स्त्री शूद्राती शूद्र असं नाव दिले. लक्षात घ्या की याच्यामध्ये पहिल्यांदा स्त्रीला स्थान दिले. स्त्रिया शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे आदिवासी असतील, आणखी पुणे असतील, ते सगळे यांच्यासाठी महात्मा फुल्यांची विचारधारा होती. आणि आपण सुद्धा त्यांच्यासाठीच काम करणारे लोक आहोत. बरे मार्क्स आपल्या देशामध्ये जन्माला आलेले नसते तर त्यांनी सुद्धा जगाच्या पाठीवरचे हे जे मागासलेले आहेत, तळातले आहेत, काळातले आहेत, जे दुःखी आहेत, शोषित आहेत, अशासाठीच आपला विचार मांडले. आणि या सगळ्यामध्ये काहीतरी धागा आहे, समान असा धागा आहे. असं म्हणतात की महात्मा फुल्यांच्या नंतर शाहूराजे आहेत महाराष्ट्रात येऊन गेले. महात्मा फुल्यांची एक मुख्य प्रेरणा, या तिघांची एक मुख्य प्रेरणा होती अज्ञानातून श्रेष्ठ करायला, शोषितांना जागं करणं. अजून आपण जागं झालेलो नाही. आपण जर जागं झालो असेल तर असं या परंपरेला बदनाम करणारे कार्यकर्ते आपण महाराष्ट्रातून निवडून दिले नसते. आपण जागे झालेलो नाही ही गोष्ट लक्षात घ्या. आपण झोपलोय का जागा हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणूया पहिल्यांदा या तिघामध्ये सगळ्यात जर समान धागा कुठला असेल तर शिक्षण हे हत्यार आहे. शिक्षण हे माध्यम आहे. शिक्षण ही ताकद आहे. शिक्षण हे बळ आहे. आपण म्हणतो नेहमी की विचाराशिवाय केलेली कुठलीही कृती आंधळेपणाची असते. मोर्चा काढतोय आणि मोर्चा कशासाठी याचा विचारच करत नाही. फक्त मी म्हणायचं तुम्ही मागे जय म्हणायचं, तुझं जय म्हणलं की तो मोर्चा नसतो. एक लक्षात घ्या. अमुक जय तर मग मुर्दाबाद एवढं दिसतं झालं ते मोर्चा नसतो. त्या मोर्चाच्या मध्ये जो विषय असतो त्या विषयाचं अर्थकारण, त्याचं राजकारण, त्याचं समाजकारण, त्याची मागणी, ज्याच्याबरोबर आपल्याला टक्कर द्यायची त्याची शक्ती, त्याच्यावर आपल्याला काय हल्ला करायचा तो हल्ला असं म्हणतात. एक मार्क्सवादी विचारवंत अलीकडच्या काळामध्ये आपण त्याचा अभ्यास जास्त करतो तो म्हणजे ग्रामसी. ग्रामसी नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्यांनी काय सांगितलंय की प्रतिगाम्यांच्या, आपल्या विरोधकाच्या दुबळ्या स्थळावर हल्ला करू नका. हल्ला करायचा असेल तर शक्ती स्थळावर हल्ला करा. त्याचं जे महत्वाचं केंद्र आहे त्याच्यावर हल्ला करा.
आपल्या या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राज्यकर्त्याचं आता महत्वाचं मर्मस्थळ कुठलं आहे, विचारस्थळ कुठलं आहे, शक्ती केंद्र कुठलं आहे, तर अत्यंत प्रतिगामी कालबाह्य असा मनुस्मृतीचा विचार आहे. आणि त्याच्यावर पहिला आघात, असा जबरदस्त आघात तडाखा देणारा समाज क्रांतिकारी पुढे महात्मा ज्योतिबा फुले, पहिला तडाखा त्यांनी दिला. तिरमिरली सगळी व्यवस्था, एक शतकभर काय चाललं हे कळलंच नाही लोकांना, अशा पद्धतीचा तो तडाखा होता. पण आपण एका उदारमतवादी व्यवस्थेमध्ये शिकलेलो वावरलेली माणसं होतो. आपणच काय या देशातल्या कम्युनिस्ट चळवळीनं सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये महात्मा फुल्यांना उदारमतवादी समाज सुधारक असं नाव दिलं. एक उदारमतवादी, उदार शब्द म्हणजे दार्शनिक नसल्या भावना, उदारमतवादी म्हणजे काही मनानं उदार वगैरे नाही. भांडवली व्यवस्थेचं जे वातावरण असतं, तथाकथित जे स्वातंत्र्य असतं, तथाकथित जी लोकशाही, आता ही तथाकथित लोकशाही आहे, या परंपरेमध्येच महात्मा फुले आणि त्यांच्या काळातले सगळे सुधारक उभे राहिले. पण सगळ्यापेक्षा महात्मा फुले वेगळे होते. सगळ्यापेक्षा महात्मा फुले वेगळे होते. लक्षात घ्या की त्यांनी केलेला लढा हा मूलगामी परिवर्तनाचा लढा होता. मार्क्स ज्या भाषेमध्ये वर्ग म्हणतो तो वर्ग महात्मा फुल्यांनी वर्ग शब्द वापरलेला नसला आणि ते वापरणं शक्यही नव्हतं. तोपर्यंत कम्युनिस्ट विचार या देशामध्ये पोहोचायला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि त्या विचाराच्या पुस्तकावर या देशामध्ये बंदी होती. तरी सुद्धा त्या वर्गाचं वर्णन या देशाच्या वास्तवामध्ये वर्णन जात यांच्या भाषेमध्ये करणारा पहिला क्रांतिकारक पुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असा उल्लेख या महाराष्ट्रातले विचारवंत गंगा सरदार यांनी आपल्या विचारात केला. आता जरा एक पास पुन्हा एकदा लक्षात ठेवा की काय म्हणतात फरक सांगायला तुम्हाला, समाज सुधारक आणि क्रांतिकारक याच्यामध्ये फरक आहे. आणि आमच्याकडून पहिल्या पिढीत आमच्याकडून त्यांना फक्त समाज सुधारक असं म्हणलं गेलं, तर ते क्रांतिकारक. आमच्या लढ्यामध्ये, आमच्या आर्थिक आणि राजकीय लढ्यामध्ये महात्मा फुल्यांच्या सामाजिक समतेचा विचार आम्ही अंतर्भूत करायला पहिल्या काळामध्ये अपुरे पडलो आणि म्हणून त्यांना आम्ही समाज सुधारक एवढं नव्हतं. ते क्रांतिकारक होते. मी माझ्या परीनं त्यांच्या क्रांतिकारक कार्याचं वर्णन तुमच्याकडे करण्याचा प्रयत्न करतो. तर माझं म्हणणं असं आहे की आज महात्मा फुल्यांची 20 शताब्दी हा महत्वाचा काळ आहे. लक्षात एकीकडे सगळं या व्यवस्थेनं, धर्मांध व्यवस्थेनं, भ्रष्ट राज्यकर्त्यानं सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची कोंडी केलेली आहे. आणि त्याच काळामध्ये आज अत्यंत टोकाच्या या काळामध्ये महात्मा फुलेची 20 शताब्दी येते, 14 ताळ्याची शताब्दी येते, गाडगेबाबांची शताब्दी येते. म्हणजे ह्याला भेदायची जी जी हत्यारं असतात ते हत्यारं देणारी माणसं या काळामध्ये आपल्याला आठवायची. ह्या काळाला आपण भेदू शकतोय आणि ते कशाच्या आधारानं, विचाराच्या हत्याराच्या आधारानं. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण पाहूया की मगाशी म्हटल्याप्रमाणे की विचाराशिवाय केलेलं काम आंधळेपणाचं, काहीच त्याला अर्थ. साधी गोष्ट आहे. मी तुमच्या दैनंदिन व्यवहाराला हात घालायला प्रयत्न करतो. हे नवे ना, सरकार आपल्या मागणीला जमत नाही. लढणाराने हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं का पुढचा आपल्याला नमलंय का नमलं नाही. ते नमत नाही. याचा अर्थ असा आहे की त्याने आपल्या विरुद्ध टोकाचा विचार स्वीकारलेला आहे आणि आपल्याला त्याच्याबरोबर लढा करायचा असेल त्या लढ्यासाठी आपण आपला विचार अधिक धारदार बनवला पाहिजे, अधिक धारदार बनवला पाहिजे. आणि लढाऊ तुकडी विचाराच्या आधारानं जेव्हा त्यांच्यावर चाल करून जाईल तेव्हाच आपल्या प्रश्नाची कोणी फुटेल. तोपर्यंत कोणी फुटू शकत नाही अशी माझी धारणा. तोपर्यंत कोणी फुटू शकत नाही. आपण जातो तेव्हा विचाराचा आधार घेऊन जातो. विचार म्हणजे वाहिनीचं दूधच असतं. लक्षात घ्या, तो ज्याने ज्याने विचार स्वीकारला तो डरकाळ्या फोडल्याशिवाय राहतो. विचार केलेला, विचार करणारा, विचाराला जपणारा माणूस आंधळेपणानं कुठलीही कृती करत नसतो. तो कसल्याही दबावाच्या खाली येत नसतो. त्याला कसल्याही प्रकारची कष्टाची, त्यागाची तमा नसते. अशा पद्धतीनं तो व्यवहार करत असतो.
आणि म्हणून आपलं आंदोलन जर अधिक टोकदार बनवायचं असेल ते निवड प्रतिकात्मक नको, गेलो आणि शिवून आलो, त्यात तुमच्याही शक्तीचा खर्च आहे, तुमच्याही वेळेचा खर्च आहे आणि पुन्हाही निराशापत्री येण्याची शक्यता बाळावून जाण्याचा काळ. लढायचंय, कुठपर्यंत लढायचं माहित नाही आपल्याला. जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत या व्यवस्थेच्या विरुद्ध आपला विचाराचा हत्यार चालू. असं काही यायचं नाही की कधी संपायचं, कधी मिळायचं, कधी यायचं आणि ते मिळालं म्हणजे आपले सगळे प्रश्न संपलेत असं समजू नका. प्रश्न व्यवस्थेत असतात, प्रश्न समाजात असतात. मी नेहमी सांगतोय तुम्हाला, मी कमी लेखत नाही मित्रांनो, पण मी नेहमी तुम्हाला बोलतोय की निदान काही ना काहीतरी आपल्याला वेतन मिळतं, परंतु त्या जगाला जगवणारा आज शेतकरी आत्महत्या करायला लागलाय, त्या तुलनेनं आपला कष्ट कमी आहे. तेव्हा आपल्याला लढा अधिक तीव्र करायचा असेल तर विचार घ्यावा लागेल, विचार घ्यावा लागेल. घोषणा विचारा, आपल्या सगळ्या घोषणा आता प्रतिगाम्यानं स्वीकारल्या, सगळ्या घोषणा पळवल्या जातात, त्या घोषणा आपल्या राहिलेल्या नाही. अगदी संघाची माणसं सुद्धा भगतसिंग जिंदाबाद म्हणायला लागलेले. असा गोंधळाचा काळ आहे, असा गोंधळाचा काळ. आपण जोपर्यंत आपल्या पूर्ण ताकदीनं भिडत नाही तोपर्यंत हमसे जो टकरायला या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. ही गोष्ट लक्षात. दुरुस्त्या तात्पुरतं हे आता राहिलेलं काम नाही. आता मानवावर गाव आहे आणि तो आपण शेतकऱ्याला बरोबर घेऊन, आशाला बरोबर घेऊन, अंगणवाडी लोकांना, सगळ्यांना कष्ट करायला बरोबर घेऊन आपण करू शकतो. आणि म्हणून आज आपल्याला विचारायची गरज आहे. तर महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये मी बोलायला सुरुवात करत असताना एक गोष्टी मी तुम्हाला आठवणीनं सांगतो पाहिजे की महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यामध्ये तरुण वयापासून जे जबरदस्त हत्यार उघडलं ते ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात. ते वयाच्या अखेरच्या काळापर्यंत त्याने ते हत्यार खाली ठेवलं. तो 200 वर्षापूर्वीची ती व्यवस्था होती आणि त्या काळामध्ये काहीतरी फरक पडला. तेव्हा आजच्या काळामध्ये आपण विचार करताना आपल्यापुढे ब्राह्मण आपला शत्रू आहे असं समजून आपण व्यवहार करायचा नाही. ब्राह्मण तरी काय, आज ब्राह्मण या शब्दाचा अर्थ बदललेला आहे. आज शब्दाचा अर्थ बदललेला आहे ब्राह्मण शब्दाचा. त्या काळामध्ये ब्राह्मणांची मुख्य प्रवृत्ती, मुख्य लक्षण कुठलं होतं की आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहोत, आम्ही शहाणे आहोत, तुम्ही वेडे आहात, आम्हाला सगळं कळतं, तुम्हाला कळत नाही, आम्ही सांगल तो धर्म, आम्ही सांगल तो देव आणि तुम्ही तो मानायचा, आम्ही श्रेष्ठ, तुम्ही दुय्यम. असा विचार जो कोणी करतो त्याला काय म्हणायचं आजच्या काळामध्ये, ब्राह्मण म्हणायचं. लक्षात, त्याला ब्राह्मण म्हणायचं. जातीचा ब्राह्मण नाही. मी जर असं समजायला लागलो की मी महासंघाचा अध्यक्ष आहे, मी एकटाच दीक्षा नाही, तुम्ही मूर्ख, तर मी ब्राह्मण आहे असं तुम्हाला म्हणावं. ब्राह्मण या शब्दाचा अर्थच असा की इतरांपेक्षा स्वतःला एक ब्रह्मक पद्धतीनं श्रेष्ठ समजणारा. कारण त्या काळात अशी म्हण होती, कितीही झाला भ्रष्ट तरी ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, असा तो काळ होता. कितीही भ्रष्ट झाला, कारण धर्माचा सगळा अधिकार तिथे एकवटलेला होता आणि त्या काळामध्ये सगळे व्यवहार धर्माच्या आधारावर चालत होते. आपल्या इथेही चालत होते आणि जगामध्येही चालत होते. अगदी जगाच्या पाठीवर आज आपण सुधारलेले पाश्चात्य देश म्हणतो, त्या देशामध्ये सुद्धा मार्टिन ल्युथर सारख्या एखाद्या विचारवंत स्वर्गात जायची तिकीटे विकणाऱ्या व्यवस्थेच्या विरुद्ध उभा राहिलेला होता. तर धर्माचा सगळीकडे पगडा होता. लक्षात, आजच्या काळात जे प्रश्न नव्याने उभे राहिलेले आहेत ते प्रश्न, त्या प्रश्नांची मुळे तुम्हाला महात्मा फुलेंच्या काळामध्ये सापडतात. त्याची सगळी उत्तरं महात्मा फुलेंनी दिलेली आजच्या काळामध्ये लागू होणार नाही, पण त्यांनी आपल्याला दिशा दिलेली आपल्याला लागू. की आज आपण जवळपास दुष्काळ सदृश अशा काळातून आपण चालतो. आता ह्या दुष्काळातून समाजाला, देशाला, राज्याला बाहेर काढायचं, तर अब्जावधी रुपये खर्च करून कुंभमेळा भरवायचा हा आपल्या प्रश्न तोच आहे. महात्मा फुलेंचा जो काळात प्रश्न होता त्याच प्रश्नांना आता वेगळं रूप घेतलेलं. काय आपल्या पुढचा प्रश्न? आपल्या पुढचा प्रश्न काय आहे
की सगळ्या दलित शोषित कष्टकरी विभागानं जाती धर्म विसरून एकत्र यायचा आणि लढा करायचा. पण आज वास्तव नेमकं काय की एकत्र यायचा काळ संपलेला आहे. सगळे विस्कटलेले आहेत. जाती जातीची व्यक्ती तयार झालेली आहे. त्यांनी प्रत्येक व्यक्ती आपला आपला पुढारी तयार करून लढायला आला. प्रश्न तोच आहे. पण ऐका, प्रश्न तोच आहे पण वेगळ्या रूपामध्ये आज आपल्याकडे उभा राहील. आणि म्हणून महात्मा फुले आपल्याला दिशा दाखवू शकतात. उत्तर आपण मिळवायची ते दिशा दाखवू शकतात. तर मी त्याचा पहिला मुद्दा त्यांच्या कामाचा मानला की ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी जबरदस्त प्रहार केला. का केला प्रहार? तर समाजामध्ये आम्ही श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ ही जी काही विषम व्यवस्था होती, या विषम व्यवस्थेचा निर्माता हा ब्राह्मण वर्ग होता. ब्राह्मणानं निर्माण केलेली विषम व्यवस्था, या विषम व्यवस्थेचा शास्ता ब्राह्मण वर्ग होता. या विषम व्यवस्थेची सगळी फळं ब्राह्मण वर्ग चालत होता. आणि तो काय सांगत होता की मी जे सांगतोय तू दलित आहे, तू शूद्र आहे, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. आपण शिक्षणाची व्याख्या पाहतोय, शिक्षणाचं काम पाहतोय. महात्मा फुल्यांच्या सहकारी क्रांती अग्रणी ज्योतिबाई फुले, सावित्रीबाई फुले यांच्या काळात स्त्रीनं शिकणं किती अवघड होतं तुम्हाला सांगतोय की स्त्री शिकली की ताटात जेवणाच्या आया पडतात असा मानणारा तो काळ. जर स्त्री शिकली तर स्वयंपाकामध्ये जेवणामध्ये आया पडतात असं सांगणारा तो काळ होता. आणि त्या काळात महात्मा फुले आणि सावित्री शिक्षण आपल्याला सांगत, कारण त्यातनं बाहेर आपल्याला काढायचं होतं. अडाणी माणूस हा सर्वसुखी असतो. लक्षात, अडाणी माणसाला जर संवेदनाच पोहोचल्या नाही. आता संवेदना पोहोचणं आपल्याला बोधक केलं ह्या व्यवस्थेने. या व्यवस्थेनं आपल्याला बोधक केलं. राजे शिवछत्रपती यांच्या राज्याभिषेक झालेल्या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये आपण एकत्र जमतोय रायगडा. काय चित्र आहे की मंत्री संत्री वाजंत्री येतात आणि राज्याभिषेक करून जातात आणि दररोज वर्तमानपत्राच्या पानावर 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ही बातमी. आणि नाव तर आपण शिवाजीच देतो सगळे. म्हणजे काय झालंय, आपल्या संवेदना बद्धड झालेल्या आहेत. समाजाच्या संवेदना बद्धड झालेल्या आहेत, बधीर झालेल्या आहेत. टोचलेला आपल्याला कळेना. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला कळेना. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईवर बलात्कार झालेला कळेना. या सुधारलेल्या प्रगत झालेल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण लापता लेडीज म्हणजे हजारो स्त्रिया बेपत्ता झालेल्या आहेत. आणि दररोज काही स्त्रिया 100-200 स्त्रिया या महाराष्ट्रात उभे करतात. या स्त्रिया बेपत्ता होत आहेत आणि मतासाठी भाऊ जो झालाय तो भाऊ 1500 रुपयात झालेला भाऊ सत्तेवर निवांत बसलेला आहे आणि त्याला ह्याची काहीच खबर नाही. त्याची काहीच खबर नाही. अशा या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की सावित्री ज्योतिबांनी काम सुरू केलेलं आहे. तर ज्योतिबांना हल्ला केला तर ब्राह्मणी व्यवस्थेत होतं. कारण त्यांनी सांगितलंय सगळं की हे बदलणार नाही. हे धर्मानं सांगितलेलं आहे. ही वर्ण व्यवस्था धर्माची आहे. श्रेष्ठ तो श्रेष्ठ असतो, कनिष्ठ तो कनिष्ठ असतो. आणि मला वाटतं अजून आपल्या डोक्यातलं ते जळजळ पूर्णपणाला गेलेलं नाही. लक्षात घ्या. आपली शाळा आहे. मी कोणाचा तरी तुम्हाला राजकीय पुरुषाचा अवमान करण्यासाठी तुम्हाला बोलत नाही. आपल्या संघटनेच्या, आपल्या विचाराच्या, शेतकऱ्याच्या विचाराच्या एखाद्या कार्यकर्त्याचं आपण स्वागत कसं करतो आणि भ्रष्टाचारानं बरकटलेल्या एखाद्या पुढाऱ्यातून आपण कसं गवतो हा जरा फरक नीट लक्षात घेण्यासारखा. अजून एक गुलामीच्या अवस्थेमध्ये आपण उभं राहिलेलो होता की जो भ्रष्ट आहे, जो समाजाला शत्रुस्थानी आहे असा पूर्ण येताना दिसला तर शहाण्या माणसाचं काम काय दुसऱ्या बाजूने निघून जायचं. आपण येत असताना म्हणतो सवात आलाय काय, सगळं गाव नासवलं, सगळं गाव बिघडलं, सगळ्या गावाला लुटलं. जावं ना आपण दुसऱ्या रस्त्यानं, तर ते येईपर्यंत आपण वाट बघतो आणि जवळ आल्यानंतर नमस्कार अण्णा म्हणतो, नमस्कार दादा म्हणतो आपण. त्याचा अर्थ अजून आपण गुलामगिरीतून बाहेर पडलेलो नाही. लक्षात घ्या, ते स्वतंत्र झालेला असला तरी गुलामगिरीतून आपण बाहेर पडलेलो नाही. त्याच्या अवशेष आपल्यामध्ये सुद्धा आहे.
त्याच्यावर जास्त वेळ खर्च करत नाही. त्याच्या आवश्यकतातून आपल्यामध्ये सुद्धा आहेत. आपण सगळे कॉम्रेड आहेत, पण आपल्याला काहीतरी साहेब म्हणायची सवय लागली. कोंबडे साहेब, चव्हाण साहेब, कॉम्रेड साहेब, कसली सवय, काय पद्धत आहे? तिथं कॉम्रेड म्हणून एकत्र आलाय की साहेब काय म्हणता येत नाही. साहेब काय म्हणता येत नाही. मला लक्षात घ्या की आज शिक्षणाच्या ह्या पहिल्या शाळेत 10 धडा गिरवा की इथून पुढे आपण एकमेकाला काय म्हणूया, कॉम्रेड म्हणूया. साहेब नाही आता, साहेब 150 वर्षे होता आणि कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, राबणाऱ्यांनी, झुंजणाऱ्या त्याच्या पाठीवर लाद घालून त्याला समुद्राच्या पलीकडे पाठवले. म्हणून आता नवा साहेब आणू नका, आता नवा साहेब आणू नका, आपल्या चळवळीत तरी आणू नका. आपण सगळेजण कॉम्रेड आहोत. त्याला अर्थ आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ असतो. तो अर्थ नाही कळला तर आपण एकमेकाला आपण साहेब म्हणत राहू. त्याच्यात अर्थ आहे, कॉम्रेड म्हणण्यामध्ये अर्थ आहे, त्यात लढ्याची प्रेरणा आहे, त्यात लढ्याचा तगादा आहे, त्याची गरज आहे, त्याच्यामध्ये शिस्तीची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहे. तर मी सांगत होतो की महात्मा फुलेंनी पहिल्यांदा सुरू केलेल्या या कार्यामध्ये त्याला कारणही दिलं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी कारण दिले. अशा तेवढ्या कारणामुळे ते ब्राह्मणाच्या विरोधात गेलेले नाही, पण ते कारण त्यांच्या विचाराला चालना देणारं कारणीभूत होतं. काय कारण झालं तर अगदी तरुणपणा आपल्या मित्रांच्या बरोबर एका लग्नाच्या वादातून महात्मा फुले चाललेले ब्राह्मण मित्राच्या बरोबर 200 वर्षापूर्वी. आणि त्या वरातीतून चालल्यानंतर एक जणांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि हा ब्राह्मण नसलेला माणूस या वरातीमध्ये सहभागी झाला. हे त्याला आवडलं नाही आणि त्या वरातीमधून महात्मा ज्योतिराव त्यांना हकलून देण्यात आलं. तिथं किल्ली पडली, तिथं विचार सुरू झाला, तिथं शिक्षणाला प्रारंभ झाला. कळतंय का मी बोलतोय ते? समजावून घेत आहे ना? नाहीतर मग एखादा आमदार बोलतो स्वतः पुढे बसायचं म्हणून बसून समजावून घेत आहे की नाही? तर इथं ठिणगी पडली, इथं विचार झाला मला का हक्कल, मला का हक्क नाही. हे जसं फुलेंच्या संदर्भात घडलं तसं शाहू राजाच्या संदर्भात. शाहू तर राजा होता, राज्य लहान होतं पण राजा होता. खरं ह्या मोठ्या राजाच्या काळात तसं घडलं. हा मोठा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. एका अन्यायग्रस्त राजकीय व्यवस्थेच्या विरुद्ध तलवार गाजून या महाराष्ट्रामध्ये मावळ्यांचं राज्य उभा करणारा शिवाजी महाराज, त्याला ब्राह्मणांना सांगितले की तुमचा राज्याभिषेक होत नसतो, तुम्हाला राज्याभिषेक करून घेण्याचा अधिकार नाही. लक्षात घ्या. म्हणजे शिवाजीच्या पराक्रमापेक्षा सुद्धा कोण श्रेष्ठ झाला? नुसतं शिवरायाच्या पराक्रमापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ नाही. देव कशाला म्हणायचं ह्याचा अधिकार कोणाकडे? देवाकडे नाही, कोणाकडे? ब्राह्मणाकडे. ब्राह्मणांना सांगितलं तरच तो देव असतो, नाही तर देव होऊ शकत नाही. कुठलाही एखादा गोल गरगरीत गोटा तुमच्या धार्मिक पावसाने दुखवत नाही. गोल गरगरीत गोटा आणला, त्याला शेंदूर पासला आणि एखाद्या व्यक्तीनं त्याची पूजा केली की तो काय झाला? अधिकृत सर्टिफिकेट मिळाला आणि तो देव झाला. तो देव झाला. शिवाजी महाराजांना सुद्धा लागलं काय करावं लागलं त्यांना? तुम्ही गेलाय काहीतरी गेले काल जाऊन वर जाऊन खाली येताना काहीतरी दमछाक झाली. त्याच्यापेक्षा जास्त दमछाक होणारे इतकं सोनं म्हणजे लोकांनी आपल्या मुलं राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांकडून उपलब्ध आणि मग राज्याभिषेक. मग राज्याभिषेक लक्षावधी रुपये त्या काळातला दर्शना म्हणून त्याने उकाळला. तुम्ही म्हणाल शिवाजींना तरी राज्याभिषेक करायची काय गरज होती? तर तो काळ होता 400 वर्षापूर्वीचा काळ होता आणि धर्माचं वर्चस्व आणि धर्माची तर सगळी सत्ता ह्यांच्याच हातात होती. हे म्हणतील ते धर्म, ते सांगतील ते पूर्व, ते सांगतील ते खरं, बाकीचं सगळं होतं. जसं शिवरायाला झालं तसं शाहूराजाला झालं. शाहूराजा सुद्धा राज्याभिषेक करायला, शाहूराजा सुद्धा आपल्या राज्यामध्ये काम करत असताना थोडासा आर्य समाजाच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा तो राजा होता. पंचगंगा नदी आणि त्या नदीमध्ये चातुर्मासामध्ये आंघोळीला जायचा हा कार्यक्रम असायचा. कडाक्याची थंडी असते त्या काळात आणि तो आंघोळीला जायचा आणि काठावर राजाचा जो काही धुर्जी असेल तो मंत्र म्हणायचा आणि मग त्या मंत्रघोषामध्ये राजाचा इकडं
स्नानाचा कार्यक्रम चालला. एकदा राजाच्या लक्षात आलं, राजापुत्र दंडवत आपलं शरीर. देशातल्या कुस्तीगिराचा राजा म्हणजे कोण? शाहूराजे. बरं का लक्षात? देशातल्या कुस्तीगिरा. इंग्लंडची राणी सुद्धा एकदा दिल्लीला आणि दरबार भरला. सगळे संस्थानिक राजे जमीनदार जमा झाले आणि कुस्तीगिरांचा सत्कार करायचा होता. सगळ्यांनी सांगितलं की कुस्तीगिरांना पुढे या. इंग्लंडच्या राणीनं उच्चारलं तरी सुद्धा कोणी पुढे आलं नाही. जेव्हा शाहूराजानं त्या काढला असा वर केला कुस्तीगिरांचा मल्लांचा राजा. म्हणून कोल्हापूर हे तालमीचं शहर आहे, आखाड्याचं शहर आहे कोल्हापूर. महाराष्ट्रातलं वेगळे पण आहे त्या शहरात. तर या शाहूराजाला तो मंत्र अधिकार कारण सहज लक्ष गेलं मी एवढा बदल आहे शरीरानं आणि माझ्या अंगामध्ये सुद्धा थंडीनं कापलं होते आणि हा पूर्वी तर कसा काठावर बसलेला चढपट तर किती खाल्लं तरी दिसून न देणारा तसाच राहणार आजच्या सडपात राहिला. आणि मला शाहूराजांनी विचारलं कसं काय तुम्हाला थंडी वाचली का नाही? इतक्या लवकर तुम्ही आला, माझ्या अगोदर तुम्ही आंघोळ करून आला आणि आता मला मंत्र सांगायला लागला. तुम्हाला राजा तुमचा गैरसमज आहे. आम्हाला आंघोळीची गरज नाही, आम्ही नेहमी स्वच्छ आणि श्रेष्ठ असतो. आम्ही कायम स्वच्छ आणि श्रेष्ठ, आम्हाला काही आंघोळीची वगैरे गरज नसते. शाहूराजांना चमकलं म्हणजे शोध मिळत असं वाटतं कसं याला पाहिजे. आणि त्याला असं दिसलं याला पाहिजे रात्रभर मैत्रीच्या घरात राहायचं आणि मातेतून पूजा सांगायचं. आणि तिथून पुढे शाहूराजांनी सुद्धा त्या तथाकथित खोट्या पद्धतीच्या विरुद्ध एक प्रकारचं बंड होतं आणि त्यांना वेदाच्या उच्चारामध्ये अधिकार नाकारला गेला. फार मोठं बंड झालं महाराष्ट्रात. एवढं मोठं बंड झालं ते की खरं म्हणजे ज्याचं हे काम नव्हतं असा देशाचा एक महान असा नेता त्या बंडामध्ये सहभागी झाला आणि तो बंदीच्या बाजूला उभा राहिला आणि ते नेते म्हणजे लोकमान्य शाहूराजांच्या विरोधात त्या बंडामध्ये एवढ्या तो लोकमान्य लहान लोक नाही त्यांनी लक्षात घ्या जे काय आहे ते चुकीचं सांगितलं होतं. आणि आंबेडकरांचं तर ते वेगळंच होत असेल काही म्हणजे जगाच्या पाठीवर जगातल्या सगळ्यात मान्यवर अशा विद्यापीठामध्ये अमेरिकेतल्या आंबेडकरांनी शिक्षण घेतलं. ते विद्यापीठ अभिमानानं आपल्या प्रवेशद्वारावर लिहितं की जगाच्या पाठीतल्या विद्वानातला एक विद्वान आमच्या विद्यापीठात शिकला याचा आम्हाला अभिमान वाटतो. एक लक्षात मी काय म्हणते जरा चेहऱ्यावर काहीतरी कळल्यासारखं दिसून द्या बरं का. तर जगाच्या पाठीवरच्या विद्वानांना विद्वान आमच्या विद्यापीठामध्ये शिकला याचा अमेरिकेतल्या विद्यापीठाला अभिमान वाटतो. एवढा पद्धत असा शिकलेला तेजस्वी असा हा महापुरुष. पण याला सुद्धा शाळा शिकत असताना मधल्या सुट्टीमध्ये कुणाच्या तरी दारात उभं राहून मुलं झालं पाहिजे माय पाणी वाढवलं पाणी मिळेलच असं काही गॅरंटी. एवढं मोठं शिक्षण घेऊन परत आल्यानंतर बडोदा संस्थानात मानाची नोकरी करत असताना जेव्हा हे दलित आहेत असं कळलं तेव्हा त्यांची बळकटी सगळे रस्त्यावर फेकून देण्यात आली आणि पोलीस मारतात. हे तिघांनी हे सगळे चटके घेतले. चटके घेतल्याशिवाय माणूस जागा होत नाही. पाण्यात झोपलेलं कसं लागलं त्यातच पाण्यात ग्राईट वॉटर केले कुणाला आपण चटक आपल्या ती झोपलंच आपण तसं निवांत काही बी असू द्या ती निवांतच म्हणते. महागाई वाढली निवांत आणखी सरकारकडे महागाई भत्ता राहिला तरी मी निवांतच म्हणतोय. कशाला मी निवांत म्हणतो कशालाही निवांत म्हणतो. चटकाच बसला नाही ना. चटका बसायला पाहिजे. चटका बसला तिघांना आणि तिघांनी बंडाचा हत्यार होतो. आपण उद्यापासून सुरुवात करतोय आणि उद्याला सांगतो सगळं व्यवस्था कशी आहे की ते बदल होणार नाही हे कायमच आहे. आणि म्हणून पुढ्याने त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरुद्ध हत्यार होतो. असं काही नाही की फुले ब्राह्मणाचे पेष्टे होते. फुल्यांचा शब्द म्हणजे तुकाराम महाराजांचा शब्द होता. तुकाराम महाराज एक 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 फटका असा मारून ती जागाच करतो. तो लहान गोड भाषेत बोलतो तो फटके होतो जाता दगड गोंडे फेकल्यासारखे शब्द असतात. महात्मा फुलेंचे शब्द तसेच होते. जेव्हा समाज जास्त गाढ निद्रेत झोपलेला असतो निश्चित पडलेला असतो तेव्हा त्याला टोचणी देऊन जाग करायचा असतो. त्याला गोड बोलून
जागा हो नसतो टोचणी द्यायची असते त्याला. आज गरज आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या की मी आव्हान न करता सांगतो की आपला समाज कष्ट करायचा आणि आपल्याला काहीच लक्षात येईल एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे लोकशाहीला भ्रष्ट करण्यासारखं आहे. असं असताना सुद्धा आपण त्याला खांद्यावर घेऊनच फिरवायला लागलो. काहीच कळेल आपल्याला हे काय चाललंय आपलं त्याच्यात. जणू काही त्यांनी पराक्रम केलाय, पक्ष फोडला आणि पराक्रम केलाय अशा पद्धतीनं त्या माणसाचा सत्कार करत आपण निघाय आणि माणसाची ग्रेट एकापेक्षा एक ग्रेट निघायला लागला. ते म्हणायला लागले की आता जर निमा पक्ष फोडला बरं का, निमा पक्ष फोडला आता 6 खासदार फोडले, भूक काय थांबली नाही. काय म्हणतंय की आता अजून सुद्धा एकदा पक्ष फोडणारा हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. या लायकीचा जर महाराष्ट्राला मुख्यमंत्री असेल आणि आपण सहन करत असतो तर आपण जागे आहोत असं सांगायचं काही कारण नाही. त्याच्याला दाढी असं नाही काही टिळा लावत असं काय होतं. दाढी लावल्यावर प्रत्येक जण शिवाजी नसतो बरं का, लक्षात घ्या. नाही तर कुणी शिवाजी झाला असतो दाढी वाढवण्याची. आणि प्रत्येक नाव ठेवलं म्हणजे तानाजी नसतो, ते तानाजी बी वेगळा असतो, तो शिवाजी बी वेगळा असतो. तो परिवारात तुम्ही आहे याच्यामध्ये बदल काय होणार नाही अशी ब्राह्मणी व्यवस्था सांगायची आणि म्हणून ब्राह्मणाच्या विरुद्ध जहालपणानं बोलायची गरज पहिल्यांदा ह्या महापुरुषाला पडते. किती अवघड काम महात्मा फुल्यांनी स्वीकारलं की महाराष्ट्रात त्याच्याबद्दल साधुसंत होऊन गेले, महान साधुसंत होऊन गेले. परंपरा आहे महाराष्ट्राला चक्रधरापासून ते गाडगे बाबा. पुढच्या काळातले साधू संत वेगळे वेगळे उदंड झाले की पुढच्या काळात साधू संत. तर ह्यांची एक मोठी परंपरा आहे. ज्या संतांपैकी नीट लक्षात घ्या, पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या लोकांनी नीट लक्षात घ्यावे की ह्याच्यात एखादा ज्ञानदेवासारखा एखादा अपमान वगळला तर बाकी सगळे संत कुठले बहुजन समाजाचे कष्टकरी वर्गात. कोणी कुंभार आहे, कोणी सोनार आहे, कोणी माळी आहे, चांभार आहे, अशा सगळ्या जातीतून 18 पगड जातीतून आलेले संत. एखादा चोखोबा आहे, एखादी सोयरा आहे, एखादा कर्ममेळा आहे, हे सगळे तळागाळातून आलेले सगळे संत आहेत. आणि हे सगळे संत महाराष्ट्राला एक विचाराची दिशा देत होते. मध्य युगात जागर करत होते. नाचू कीर्तनाचार्यांनी ज्ञानदीप लावून गेली असं म्हणत होते. विचार संताजवळ जायचं, पंढरपूरला जायचं, मधुरण संघाने खायचा एवढा कार्यक्रम असतो. विचार करायचा नाही तर बगर खाल्लेला संत झाला, बगर खाल्लेला वारकरी झाला असा त्याचा अर्थ नाही. आता आज तर चित्र असं दिसले रामदेव आमच्या गावाकडे तुमच्या गावाकडे असेल, ज्या ज्या तीर्थक्षेत्राच्या जवळ जिल्हा असेल तिथे एखाद्या वेळेला तिथे ते जत्रा यात्रा असेल त्याला जाताना त्यांनी जावं, जास्त लोकांनी जावं म्हणून भ्रष्ट आमदार खासदार काय करतात, उत्साह देतोय, निशब्दाने देतोय, उद्वेग खंदूर देतोय, पाण्याच्या बाटल्या देतोय, कोण जेवायला देतोय आणि कोण काय करतोय जणू काही भीक लागली म्हणून त्या गावामध्ये त्याच्या नावाचा टी शर्ट घालून भीक घालून निघतोय जातो. हे असे उदंड झाले चालू समजा त्या काळामध्ये. लक्षात घ्या, बरं काय त्याच्यात नाही. ते 18 पगड जातीतले तळागाळात संत होते. ताकद जास्त होती त्यांची संत काळात. किती ताकद होती की तुका आकाशा एवढा अनुरेणू म्हणून ठोकळा, तुका आकाशा एवढा तुकाराम महाराज झाले. एवढी ताकद होती तुकारामाची. एवढी ताकद असून सुद्धा तुकारामाला म्हणावं लागलं की मी शूद्र जातीचा आहे, माझा वर्ण खालचा आहे, मी काही ब्राह्मण नाही आणि माझ्यावर सगळं इतके बसायला लागले, माझ्यावर सगळा त्रास व्हायला लागलाय. सगळ्या संतांनी अत्यंत आर्त पद्धतीने देवाला विनवणी केली, देवा आम्हाला सोडवा या कामात. भक्तीच्या कसाला लागलं तर नामदेव ग्रेट, चोखोबा किती चोखोबा असा ग्रेट. नामदेव कितीही मोठा असला तरी त्या मोठेपणाचा अधिकार फक्त वाळवंटात. पंढरीच्या मंदिरात जायला त्याला प्रवेश नाही. तरी नामदेव पायरीवरच थांबायचं, नामदेव पायरीवरच थांबायचा, आतमध्ये प्रवेश नाही. चोखोबाचा तर कसंच होतं. चोखोबा हा मंगळवेढ्याचा, सोलापूर जिल्ह्याचा, कष्ट करणारा, राबणारा.
काय त्याचे एक एक जर अवघ पाहिला, माणुसकीची किती दैना ह्या व्यवस्थेची आमच्याकडे तुमच्या उष्ट्याचा मी महाराज त्या अपघात तुमच्या उष्ट्यासाठी आलो, मी तुमच्या दारीचा मुलीला तुमच्या दारात उभा. हे म्हणायला कोणी लावलं? या ब्राह्मणी व्यवस्थेनं म्हणायला, या ब्राह्मणी व्यवस्थेनं म्हणायला तुमच्या दारात आलो, मी पुत्र आहे, तुमच्या उष्ट्यासाठी आलोय मी, असा चौकोबा सांगायला. कर्ममेळा होती, कर्ममेळा. श्यामा नावाची एक अत्यंत देखणे सुरेख अशी नाईकीन होती मंगळवेळेच्या परिसरात, तिची मुलगी ही कर्म अत्यंत देखणी सुरेख. बिदरच्या बादशाला वर्दी गेली, त्या काळामध्ये असल्या वर्गाला लगेच जाऊन पोहोचायच्या. आता मधल्या काळात पाटलापर्यंत असल्या वर्गा पोहोचायला लागल्या, आमदारापर्यंत त्या वर्गा पोहोचायला लागल्या. आणि मग मिळून खोली आपल्याला सांगायला लागले, चला वाढे, हे नाही चला वाढे, हे त्याचंच प्रतीक आहे. वर्ध्या तिथं पोहोचायला लागला. त्या कर्ममेळा इतकी सुरेख आहे, बिदरच्या बादशाला कळलं आणि बिदरच्या बादशानं कर्ममेळेला घेऊन येण्यासाठी आपली दूध पाठवली. सगळं तुला अलंकार शरदोगी आपल्याला काय असं नाही, तिच्याकडे आपण माहिती विषय म्हणून पाहतो. त्या कर्ममेळेनं विठ्ठलाच्या मूर्तीला कवटाळून आपला प्राण दिला, परंतु त्या कशालाही तुम्हाला बळी पडली नाही. तिला सुद्धा पायरीच्या वर चढायचा अधिकार नव्हता, पायरी चढायचा अधिकार नव्हता, लक्षात घ्या. अशा अनेक मंदिर आहेत की देवा धर्माची टिकल करत नाही. अशी काही मंदिर आहेत की तर देव उपमानातूनच बघावं प्राचीन, आपल्याला परवानगीच नाही. अशी काही मंदिर आहेत की तर स्त्रिया म्हणजे स्त्री म्हणजे आई, त्या आईला यायला सुद्धा आत्महत्या परवानगी नाही स्त्रिया, अशी बी मंदिर आहेत. तर ही व्यवस्था त्या ब्राह्मणी परंपरेनं निर्माण केलेली व्यवस्था, आणि या व्यवस्थेच्या विरुद्ध साधू संतांना प्रयत्न करता आलेलं नाही. जे बंद केलं ते फक्त त्याला असं म्हणतात आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली, कीर्तन भजन करायची लोकशाही निर्माण केली, परंतु जातीने दूर करणारी लोकशाही त्यांना निर्माण करता आली नाही. एवढा जबरदस्त पगडा त्या ब्राह्मणी व्यवस्थेचा. आणि म्हणून तिच्या विरोधामध्ये ते उठाव करावे लागले. साधू संत पाहिले, त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या काळामध्ये अत्यंत शिकलेली माणसं, न्यायमूर्ती रानड्यासारखी माणसं, न्यायमूर्ती तेलंगासारखी माणसं, नामदार गोखल्यासारखी माणसं, अशा अत्यंत शिकलेले समाज सुधारक होते. आणि ते समाज सुधारक सुद्धा प्रयत्न करत होते, पण त्यांचा प्रयत्न अत्यंत अपुरा तोफा होता. त्यांच्या सुधारणेचं मर्यादा फार लहान होते, फार लहान होते. दोघांची म्हणजे सावित्रीची आणि महात्मा फुलेंची जी प्रचंड मोठी होती ती क्रांतिकारक क्षेत्र होती. लक्षात असं कधी तर होतं, तळापासून समाज जेव्हा बदलला जातो, ढवळला जातो, त्याला क्रांती नाही. अशोक खरंच करतात ती क्रांती नाही, बरं का, अशोक खरंच करतात ती क्रांती नाही. आता पचनी पडला की नाही खरंच आपल्याला, कसली भूक आहे आपली ही राक्षसी. खराताच्या आवृत्त्या जिल्ह्यात जिल्ह्यात तयार व्हायला लागल्या, त्या सगळ्या काही लोक आपण पचवतो. जणू काही एखाद्या इंटरेस्टिंग सिनेमाच्या गोष्टी असाव्यात असं एकमेकाला सांगतो. आणि पुन्हा आणखी माणसं गर्दी करून निघालेलीच आहे, झुंडीच्या झुंडी तीर्थक्षेत्राकडे निघालेलीच आहे. तिच्या संतांनी सांगितलं की कीर्ती धोंडा पाणी देव रोकडा सर्जनी. अरे कशाला चालला तिथं तीर्थाला? काय दगडाची मूर्ती आहे तिथं, फक्त त्याच्यावर पाणी वाकायचं. देव जर पाहिजे असाल तर जोचे गंधले गांधले त्याचं म्हणे तो आपले साधू तोची ओळखावा देव तेथेची जागा, तिथं देव आहे. भक्तरी म्हणतात तुकारामाचं आणि भलत्याच ठिकाणी देव शोधत फिरतोय आपण, भलत्याच ठिकाणी देव शोधत फिरताय. हे सगळं साधू संतांनी केलं. त्याला साधू संतांना सुद्धा न जुमानणारी ही व्यवस्था होती. पुढच्या काळाला इंग्रजी शिक्षण आलं. इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध असं म्हणतात, मला सांगितलं तुम्हाला. आता शिक्षण असं राहिलं की दूध नाही, पाणी झालं सगळं. दूध आता शिल्लक राहिलं कसं आखायला लागायचं. आता जर प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये आपली मुलं आहेत, तुमची मुलं आहेत, माझी मुलं आहेत, नीट लक्षात घ्या. आता बिअरच्या बाटल्या जर सापडायला लागल्या तर कुठल्या काळातून आपण चाललेलो तुम्ही लक्षात घ्या. कुठल्या काळातून आपण चालले आता सांगितलंय तर आपल्या मुलांनी
की देशाला उत्तम प्रशासक देणाऱ्या नीट नावाची परीक्षा फुटते, जगाच्या पाठीवर त्याचा पंचनामा होतोय आणि त्या पंचनामा झाल्यानंतर दुरुस्त करायची सूत्र या देशातल्या सगळ्यात मोठ्या माणसाच्या हातात जातात. त्याचं नाव काय? नाव त्याचं कोण आहे? आज सगळ्याच्या दृष्टीनं मोठा माणूस मोठी आहे तो मुमकिन आहे की नाही? काही बी मुमकिन आहे ना, मुमकिन काहीच नाही. तो माणूस ती सूत्र सगळ्या शिक्षणाच्या हाती घेतो आणि पुन्हा एकदा परीक्षेचे पेपर फुटता. लक्षात, पुन्हा एकदा परीक्षेचे पेपर तर डोळे उघडा हो. महागाई पाहिजे हे सगळं पाहिजे, पण ह्याच्या पलीकडे जग नाही, ह्याच्या पलीकडे समाज आहे, ह्याच्या पलीकडे आपली लेकरं बाळ आहे, आपलं घर आहे, त्याच्या पलीकडं त्या नीट परीक्षेला गोरगरिबाच्या मुलीनं कष्ट करून शिक्षण घेतला, प्रयत्न केला, अभ्यास केला, डोळे फोडले आणि परीक्षा या भ्रष्टाचारामुळे लाभली. तेव्हा मुलीनं आत्महत्या केल्या. त्या मुली आपल्या घरातल्या आहेत, लक्षात घ्या भावानं, आपल्या घरातल्या त्या मुली आहेत. बघा तुम्ही आता तुम्ही काय तुम्हाला मॅट्रिकच्या पुढं 12वीच्या पुढं त्याला विचारलं पोरं शिकत असताना कसं आपली पगार कोणती का नाही कोणती कळत आहे की नाही. तुला आता ओढं खायला पगार कोणती काय पगार भरपूर झाले असं समजू नका. काय काय तुम्ही सुधारला, प्रगती झाली ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये म्हणजे काय समजायचं? मोटरसायकल घेतली म्हणजे प्रगती झाली असं त्याचा अर्थ आहे का? लेकराला शिकवायला लागलं, लेकीला शिकवायला लागलं, घरामध्ये एखाद्याला स्पर्श होत लागलं, रोज टीव्हीच्या बातम्या ऐकायला लागलं, बायकोला सन्मान द्यायला लागलं, दारू पिणं असं झालं, मग काहीतरी प्रगती व्हायला सुरुवात झाली असं समजायचं. ही प्रगतीची लक्षणं आहेत. कारण महागाई आणि पैसा इतक्या वेगाने पुढे जातो की तुम्हाला किती टेबल मिळालं ते तुमचा हात ट्रीटमेंट पोहोचायचा नाही, तुमच्या पलीकडेच राहणार आहे, ते त्याच्या पलीकडेच राहणार आहे. त्यांनी सांगत होतो की त्या काळातले सुधारक होते, त्या सुधारकांनी प्रयत्न केला हे जाती धर्माचे काच सैल व्हावं, ब्राह्मणाचं वर्चस्व थोडंसं सैल व्हावं. त्यासाठी महाराष्ट्रात एक 3 मंडळ काम करायची. एकाचं नाव प्रार्थना समाज, दुसऱ्याचं नाव ब्रह्म समाज आणि तिसऱ्याचं नाव आर्य समाज. हे 3 समाज हे 3 काम करायला, स्त्रियांच्या संदर्भात काम करायला. तोपर्यंत त्यांची मर्यादा स्त्रीनं शिकावं का न शिकावं इथपर्यंतच मर्यादा, त्याच्या पलीकडे नाही. त्याच्या पलीकडे नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सांगतो की राजकीय दृष्ट्या अत्यंत जहाल असणाऱ्या लोकमान्य टिळकांनी मुलींच्या लग्नाचं वय जास्त असावं या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि लहान मुली बालविवाहाला पाठिंबा दिलेला आहे. राजकीय जहाल आहेत ते, सामाजिकदृष्ट्या मागासलेले, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. मी एकदा लोकमान्य टिळकांचा अधिक्षेप करण्यासाठी उभा राहायचं, पण वास्तव आहे विधवा विवाह. त्यांनी सांगितलं, ब्रिटिश सरकारला सांगितलं की तुम्ही आमच्या रूढी परंपरेमध्ये हस्तक्षेप करू नका, विधवांना पुनर्विवाह करायला परवानगी नाही. आणि ब्राह्मण भगिनीला जर विधवापण आलं तर तिच्या डोक्यावरचा स्त्रीचा सगळ्यात सुशोभित असणारा अलंकार तिच्या डोक्यावरचे आणि तिला विद्रूप करू. याला काहीतरी टिळक परंपरेने, टिळकाचे गुरु होते विष्णू शास्त्री चिपळूण, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचे हे सगळे शिष्य आहेत. त्यांनी त्याला काही विरोध केलेला नाही. विरोध करणारा पहिला होता तो महात्मा ज्योतिबा फुले आणि त्या विरोधाचा हत्यार ज्या संघटनेने उचललं ती पुण्यातली पहिली संघटना की ज्या आपण कामगार आहोत, पहिली कामगार संघटना, तिनं संप केला. आणि तो संप कशासाठी केला? आपली मागणी 4 पैसे मागण्यासाठी केला नाही, तर आम्ही न्हावी आहोत, न्हाव्याला संघटित केलं बरं का. पुण्यातलं न्हाव्याला संघटित केलं, नारायण मेघाजी लोखंडे त्यांनी संघटित केलं. महात्मा फुलेंची प्रेरणा होती आणि सगळे पुण्यातले नागरिक संघटित झाले आणि त्यांनी संप केला की आम्ही ब्राह्मण स्त्रीच्या डोक्याला वस्तारा लावणार नाही, हे नुकसान करून घेणारा संप केला. आणि हाच इतिहासातल्या कामगार वर्गाचा पहिला यशस्वी संप आहे. आपल्यासाठी संप करायचा असतो हे तर खरंच आहे. माझं असं म्हणणं आहे की बोलण्याच्या ओघामध्ये मी विसरत नामदेव असा व्हावा की एक दिवस सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कामगार संघटनेच्या वतीनं, आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं एक संप व्हावा, एक मोर्चा निघावा. आणि तो मोर्चा काय असावा?
की आमच्या खेड्यातल्या प्राथमिक शाळा बंद करू नका, हा सांगण्यासाठी मोर्चा. कारण आपली मुलं ते जसे काय तुझा दरवाजा बंद होऊन जाईल, मी निदान इथपर्यंत तरी आलाय, काहीतरी 1000-1500 रुपये काय 15,000 पर्यंत आला, दरवाजा बंद झाला पुन्हा काहीच नाही, पुन्हा बाहेरच पडायचं गुलामगिरीसाठी. तर आपल्या मागण्याबरोबर ह्या मागण्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन करावं, आणि असं आंदोलन केलं तर तेच आंदोलन लाल बावट्याच्या विचाराला नाही काहीतरच्या विचारसरणीला आंदोलन होऊ शकतं, आणि ते आपणच करू शकतो, आपल्याशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर मी सांगत होतो की नारायण मेघाजी लोखंडे यांनी पुण्यात संप घडवला की विधवा स्त्रीचं केशवंकन आम्ही करणार नाही. अर्थ लक्षात घ्या, मोठा अर्थ आहे याचा, मोठा अर्थ आहे. कारण हे त्यांना काहीच मिळायचं नव्हतं, काहीच मिळायचं नव्हतं, आणि तरी संप करतायत ते माणसं. ही प्रेरणा कोणी दिली? ही प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा. ही प्रेरणा महात्मा ज्योतिबा फुले यांची आहे. त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपण असं म्हणतोय, थोडासा अपुरा अभ्यास असला की माणसं म्हणतात ते काय ते ब्राह्मणाच्या विरोधात बोलत राहिले, आमचं बोलत नाही. चुकीची गोष्ट आहे. कामगार म्हणून लक्षात ठेवा, मुंबईची पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेचे शिष्य होते. त्यांनी गिरणी कामगाराची पहिली संघटना बांधली. भले त्याचं स्वरूप वेगळं असेल आजच्यापेक्षा, तर पहिली संघटना त्यांनी बांधली. पहिलेपणाचं महत्व इथं लक्षात घ्या. मगाशी जसं सांगितलं पहिलेपणाचं महत्व, की साधू संतांना सुद्धा ब्राह्मणी व्यवस्थेवर हत्यार चालवता आलं नाही, ते हत्यार महात्मा ज्योतिबा फुले यांनी चालवलं नाही. ते हत्यार महात्मा ज्योतिबा फुले यांचं इंद्रात्मा समाज होता, न्यायमूर्ती रानडे होते, गोपते होते, म्हणजे ब्राह्मणी कुटुंबापुरत्या उच्च वर्गापुरत्या त्यांच्या चळवळी होत्या, त्यांच्या चळवळी होत्या. आपल्याकडे सुद्धा आपण चळवळ करतो, आपण कामगार संघटना आपली चळवळ, आणि दुसरे कोणीतरी कुटुंबी गेले त्यांची चळवळ, याच्यामध्ये फरक काय करायचं? तुम्ही ऐकलं ना दुसऱ्या संघटना काय काय चळवळ त्यांची चळवळ आपण जायचं आंदोलन करायचं साताऱ्याला 8 दिवस, आणि त्यांची चळवळ काय? मंत्र्यावर जायचा, फोटो काढायचा, मोबाईलवर टाकायचा, नागरिक कर्मचाऱ्याला फसवायचं, ही त्यांची चळवळ. ही त्यांची चळवळ. फरक आहे की नाही? तुम्ही नीट लक्षात घ्या, नाहीतर काय ते म्हण आहे, उधळली मेंढ्याने लागली लांडग्याच्या पाठीला, तसं 10% मेंढ्या उधळायला लागल्या तर लांडग्याच्या पाठीमागे पळायला. पैसे काढते, लाख रुपये घेते, 50,000 घेते, मंत्र्याकडून जाते, फोटो काढते, छापून आणते, आणि आपल्याला वाटतं आपला प्रश्न असं काय. हे जसं उथळपणाचं आहे तसं ह्या लोकांच्या ज्या सुधारणा होत्या त्या शिकलेल्या लोक, शिकलेली माणसं होती. तसं महात्मा फुल्यांचं शिक्षण मोठे कष्टात नाही गेले, माळी समाजाची शिकायला सुरुवात केली. 7वी 8वी 10वी झाली, जरा बरं झालं शिक्षण, की त्या काळातल्या हितशत्रूंचे डोळे उघडले, आणि त्यांनी महात्मा फुल्याची मुली गोविंदराव फुले यांना सांगायला सुरुवात केली, शिकतो नका, बिघडेल. पोरग शिकलं की बिघडेल. कुणाचं पोरग बिघडेल? गरीबाचं पोरग शिकलं की बिघडेल, ब्राह्मणाचं पोरग शिकलं की पुढं जाईल, त्याचं पोरग शिकलं की बिघडेल. नका त्याला शिकू म्हणून. एक कफार बेग नावाचा मुस्लिम शिक्षक होते, त्यांनी महात्मा फुल्यांच्या वडिलांना सांगितले शिकू द्या मुलाला, हुशार आहे, चांगला आहे, चिकित्सक आहे. आणि मग महात्मा फुल्यांचं शिक्षण झालं. पगडी आहे, पगडीवर लावणं बरं तुम्ही. ही पगडी निराळी, ही पगडी मानाची, गरिबाची, मुक्तीची पगडी आहे. आणि जो साताऱ्याचा राजा मोदीच्या पायावर पगडी ठेवतो ती गुलामाची पगडी आहे. ह्या दोन्ही पगडीतला फरक नाही लक्षात. हा पगडीतला फरक, ही गुलामाची पगडी आहे, ही स्वाभिमानाची पगडी आहे, शेतकऱ्याची आहे, कष्टकऱ्याची आहे, त्यागाची आहे, स्त्री आंदोलनाची आहे, ही मुक्तीच्या लढ्याची पगडी आहे. तुला आपलं काहीतरी आता देवेंद्र फडणवीस मी पगडी घालतात तिकडे जाऊन पुण्यात, काही संबंध नाही त्या पगडीचा त्यांच्या आचाराचा विचार, पूर्णपणाने विरुद्ध बाजूचा तो विचार. तर मी तुम्हाला सांगायला लागलो की महात्मा फुलेने हा जो पहिला प्रयत्न केला, आणि ही प्रार्थना मर्यादित होते, फार मर्यादित सुद्धा सतीची चाल चालू ठेवावी का बंद करावी.
थोडा आहे ना. सतीचे सतीची प्रथा कशासाठी काढली की सती जाणारी स्त्री स्वर्गात जाऊन पोचते. कुठं आहे स्वर्ग? आहे का पत्ता माहिती तुमच्या पैकी? कुठं आहे स्वर्ग? जी नाही ती डोक्यात घालायचं आणि आता सगळं कष्ट त्याग राबणूक गुलामगिरी सहन करायची. तुला कधीतरी आपल्याला स्वर्गात जागा म्हणून बसायची. हा आपल्या डोक्यामध्ये कोंबलेला धूर्त लोकांचा विचार आहे. त्या विचारावर हल्ला करायची गरज नाही. सतीची चाल कधीतरी एकदा बघूया आपण वेळ मिळाले तर. हे सुद्धा ब्राह्मण वर्गाचं अर्थकारण असलेला कार्यक्रम. अर्थकारण त्याला काहीतरी चांगला मुलामा द्यायचा ना, मग ते पवित्र वाटतं. एखादी स्त्री मिली, एखादा पुरुष मेला, मग त्याची मिरवणूक त्याच्या पाठीमागे सती जाणारी स्त्री अशी नवर वगैरे घातलेली किंवा जरी वस्त्र अंगावर घातलेली, घरामध्ये असलेले जे काही थोडे बहुत दागिने असतील ते सगळे अंगामध्ये घातलेले आणि गेले. आणि मग त्या नवऱ्याला आग्नी दिली, एक फिरी मारली की हिनं गळ्यातला एक दागिना काढून टाकला. असे सगळे दागिने हे भरजी म्हणून काढले आणि ती सती जायची. हा सुद्धा अर्थशास्त्रातला कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. हे सगळ्या अर्थशास्त्र काय आपल्याला कळतं ना सगळे. पुष्पम समर्पया म्हणजे फुलं व्हा, त्याला बदली कशाला लागतो? जलम समर्पयामी पाणी व्हा, त्याला बदली कशाला लागतो? अक्षदा समर्पयामी म्हणजे काय? अक्षदा व्हा, त्याला बदली कशाला लागतो? मंगलाष्टिका लग्नात म्हटलं जातं त्याचा एक अर्थ नाही. बघा काय म्हणतात, कसं म्हणतात, त्याचा अर्थ कशाला काय असतं काही पत्ता नसतो. पण त्यांनी म्हणलं की मंगलाष्टिका, आणि मग आम्ही त्याला विरोध करायला निघालो बहुजन समाज. आणि आम्ही दुसरं स्टोक काढलो. अरे बस की राजा, खुर्ची घे बाहेरच्या, इकडे पुढे. आम्ही दुसरं टोक गाठलं. दुसरं टोक गाठला नाही. काय टोक गाठला? आता शिवाजी महाराजाच्याच आरत्या म्हणायला लागलो. काय भानगड आहे? शिवाजी काय देव होता का आरत्या म्हणायला? त्याची आरती म्हणणं म्हणजे माणसात उठवणं, त्याला देव करणं, त्याच्या कामाचा आपला कामाचा संबंध संपून टाकणं. ठेक्याचा अर्थ चालू तुमच्या मराठवाड्यात नामदेव. प्रत्येक लग्नात आरती आणि त्या आरतीचा ठेका इतका भारी आहे. मी 3-4 ठिकाणी ऐकलं. मी असा ते दगडासारखा माणूस पण माझा सुद्धा हात चालायला लागला असं त्या आरतीचा ठेका. म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर त्याला मनाला मोहित करायचं, मेंदूला मोहित करायचं. त्याचं शास्त्र ऐका तुम्ही एकदा काहीच नाही. ते शिवाजी महाराजांचा संबंध आणि सगळे मोठा असं वेळ दोन लग्नाला आलेला असं टाळ्या वाजवत. ही जी काय आहे व्यवस्था, ह्या व्यवस्थेला विरोध करण्याचा प्रयत्न महात्मा फुलेंनी केलाय. मधल्या काळामध्ये आपण पडदा टाकलाय आणि भलत्याच दिशेला आपण चाललोय. तुम्हाला मी सांगत होतो की हे सत्यशोधक जो समाज होता, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज, याच्या सुधारणा तात्पुरत्या होत्या. घराच्या अंगणापुरत्या होत्या. घराच्या अंगणापुरत्या होत्या. काही काही माणसं याही काळामध्ये म्हणतात की सरकार चांगलं आहे, त्यांच्या अंगणात काहीतरी ऊन पडलेलं असेल ते चांगलं आहे. कसं तर चांगलं आहे, कुठल्या बाजूला चांगलं आहे असं विचारलं की त्याचं उत्तर त्याला काय सांगतो. हा मोठा माणूस आहे. कसला ग्रेट माणूस आहे. सगळ्या देशांनी तुकडा जमा करून टनानं सोनं दिलं. त्या मंदिरात त्याचा शिष्य चोरी करतोय. हा एकटाच तिथं स्थापना करायला घेतला रामाची आणि तिथं चोरी झाली आणि काहीच करत नाही. व्यवहार दाखल होत नाही. कारण त्याच्याच घरात येत नाही माणसं सगळी. ही माणसं त्याच्याच घरातली आहे. आणि ह्या सगळ्या बरोबर टक्कर देण्यासाठी असलेला विचार हा महात्मा फुल्याचा आहे. ती मंडळ होती मधल्या काळात शिकलेल्या लोकांची, ती मर्यादित अंतरानं काम होती. तर ह्या सगळ्यांना एकत्र करून नुसतं महात्मा फुले रामनाला टीका करून द्वेष करून थांबले नाही. तर लक्षात द्वेष करणं सोपं असतं. द्वेष करणं सोपं असतं. म्हणून आपल्याला लेनिननं सांगितलंय हे जे भ्रष्ट शास्त्र आहे, ही व्यवस्था जर बदलली ते बदलल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित यायचं आहे. आणि त्या व्यवस्थित तुम्हाला यायचं असं तुम्ही शिकावं लागलं, तुम्ही शहाणं व्हावं लागलं, तुम्ही त्यागाला तयार व्हावं लागलं, तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तर त्यांना हक्कून महात्मा फुले सुद्धा काय म्हणत होते, हे सगळं मोडून टाकत. फार क्रांतिकारक विचार आहे. हे सगळं मोडून टाकायचं आणि नवं विश्व तयार करायचं, नवं परिवर्तन करायचं. कुठपासून सुरुवात केली? त्यांनी धर्मापासून सुरुवात केली. महात्मा फुल्याने एक धर्म स्थापन केला.
काय नाव त्याचं तुम्ही तरी सांगा या काय सार्वजनिक संत धर्म. तुम्ही सांगितलं काय तुम्हाला येतो तुम्ही बाकीच्यांना सांगितलं पाहिजे तुलाही काही माहित असतं भारत शेख माहित असतं तटकरे साहेब माहित असतं तरी काहीच माहित नाही आपल्याला नाही तर गोष्टी माहिती आहेत त्यांची गाडी कशी नवीन आहे किती लाभत आहे कसला रंग आहे कसा आवाज येतो काय करायचं त्याच्याशी काय त्याच्याशी आपला संबंध आहे आपला काय संबंध आहे त्या व्यवस्थेशी काय नटायला लागला भरत्या गोष्टीला जे आपलं नाही त्याला काय नटायला लागला हे गुलामगिरीचं प्रतीक आहे लक्षात ठेवा ते आपलं नाही आत्महत्या करणारा शेतकरी आपला आहे रोजगार नाही हाताला काम नाही आपल्या मुलाला आपल्या तरुणाला आणि तो आज या शिकारी लोकांच्या जाळ्यामध्ये फसलाय तो दारू प्यायला लागलाय तो भांडणं करायला लागलाय तो खून करायला लागलाय तो कोयता चालवायला लागलाय आणि घर सगळं उद्ध्वस्त करून निघालाय तो आपण भांड्यालाच आपलं म्हणायला वाटेल दुसऱ्यांदा आमदार दुसऱ्या पाचव्यांदा आमदार किती काय केलं तुम्हाला आपल्या विद्यार्थी ताकद संपवून देऊ सुद्धा आला महाराष्ट्र आणि आता ह्या जिल्ह्याचं एक मंत्रिपद पोहोचणाऱ्या आमच्या दोघींनी त्या अधिवेशनाचं उद्घाटनाला आलं त्यामुळे मला सांगावं लागलं की मला म्हणजे काय त्यांचे प्रश्न काय त्यांना मुलांना भाषण करायला तेवढं नीट लक्षात आम्ही त्याला सांगतो असं असं म्हणा असं तसं म्हणा मागाई भत्ता मिळतं म्हणा किमान मिळतं म्हणा तसं तसं काय म्हणत होतं आणि शेवटी त्यांच्या मनाचं एक वाक्य ते सांगत होते सगळेच पुढारी सांगतात ते काहीचं मी अवमान करत नाही सगळेच पुढारी सांगतात की काय जर आढळलं तर तुम्ही कुठे या आमच्याकडे आणि ह्याच्याकडे गेलं की दरवाजा बंगल्याचा बंद आणि कुत्र्यापासून दुसरं काय आणि ही जाते पळत पळत निवेदन होऊन तिथं जाते आणि दरवाजा बंद तर हे मी सांगतो की मूलगामी बदल करण्यासाठी धर्म हे हत्यारच्या काळात होतं असं म्हणतात राज्यशास्त्रामध्ये की खरी क्रांती करायची असेल तर अगोदर धर्माची चिकित्सा करावी धर्माची चिकित्सा न करता तसली जर म्हणजे गळ्यात आणतो हिंदू हा देश कितीही का क्रांती होऊ शकत नाही लक्षात असा इतिहास जर पाहिला जगभरच्या क्रांत्याचा अगदी जगभरच्या मार्टिन लुथरनं अगोदर धर्माची चिकित्सा मोहम्मद पैगंबरांना त्या काळामध्ये सुद्धा त्या धर्माची चिकित्सा केली येशू ख्रिस्तानं सुद्धा त्या काळामध्ये धर्माची चिकित्सा केली गुरु गोविंद सिंगानं सुद्धा त्या काळामध्ये धर्माची चिकित्सा केली आणि धर्माची चिकित्सा केल्यानंतरच क्रांतीची सुरुवात आता खूप आहे आपलं डोक्यात इतका गोंधळ आहे की बघतो की कुणाच्याही भावना दुखवत नाही आपण कामगार आहोत आपण भाकरी मागायला नाही बघत आपल्याला शनिवार कसा असतो मला शनिवारच आहे मला चतुर्थीच आहे मला अंकुरच आहे टंकुरच आहे हे कसं काय असू शकतं हे सगळे विषय पण का आपले हे सगळे आपले विषय आहेत असेल देवाचा संबंध काहीच नाही त्याच्यामध्ये देव धर्माचा काळीवरही संबंध नाही लक्षात घ्या जर देवाचा संबंध असला असता तर आज अयोध्येच्या रामापासून महाराष्ट्रातल्या 3 ठिकाणच्या मंदिरामधल्या दागिन्याच्या सोन्याच्या चोऱ्या पहिला लागलेल्या देवाच्या घरामध्ये घातलेले अलंकार पळवले जातात काय करतो त्याला दिसतं म्हणतात ना सगळं दिसतं म्हणतात ना त्याला बघून सगळं म्हणजे दिसत नाही का त्याला कोण त्याला सीसीटीव्ही कॅमेरा असला तरच ते पकडता येतं नाही तर त्याला दिसत काही नाही लक्षात हे सगळं इतक्या भयान पद्धतीने फक्त ते धर्माच्या आधारित चालले महात्मा फुल्यांनी धर्म स्थापन केलं महात्मा फुल्यांच्या धर्माचं नाव सार्वजनिक धर्म त्याच्या अगोदरचे सगळे धर्म आता नवीन धर्म काही स्थापन होऊ शकत नाही मग मराठा समाजाने तो पराक्रम करून बघितला एक नवा धर्म शिवधर्म स्थापन केला तो आत्म काळामध्येच काय झाला उडून गेला त्याचे संस्थापक आदरणीय डॉक्टर आह सावंत माझे ज्येष्ठ मित्र मी त्यांना एकदा म्हणलं सर हे काय झालं काय केलं त्यांचे तानाजी ते मला पडलेले स्वप्न होतं असं समज त्यांनी जास्त चर्चा करून
सोडून गेली. धर्म स्थापन केला माझ्या काळात. धर्मपूर्वी स्थापन केला. महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्य धर्म या धर्मासारखा कुठलाही धर्म आपण जगाच्या पाठीवर तयार. मी अतिशयोक्ती सांगत नाही, तुम्ही वाचायचं घ्यायचं, मी काही म्हणत असलो तर तुम्ही वाचायचं. असा धर्म स्थापन झालेला तर तो टिकलेला. काय होते या धर्मामध्ये? सगळ्या धर्माने काय सांगितले? हे सगळं नाशवंत आहे, हा पाण्याचा बुडा आहे, हे खरं नाही. असा आला कारण असाच जाणार, हे असलंच गाणं बरं का. असा आला ना असा जाणार. मग तुम्हाला कसं काय काय महागाई महागाई कशाला मागायला लागतात? काय घेऊन जाणार आहे का बरोबर? कशाला पाहिजे ते मागायचं कसं काय नेणार आहे का बरोबर असं म्हणतात ना माणसं. पैसा पैशाकडे जात असतो, दरबदल्याकडे पैसा येत नसतो. पैशाचा तो गुणधर्म आहे. पैशावाला जो चुंबक असतो आणि पैसा काय आकर्षण करून घेत असतो ते तिकडेच पळत असतो, आपल्याकडे राहत नसतो. तर सार्वजनिक सत्य धर्म हा धर्म पहिल्यांदा असा आहे की यांनी काय सांगितलं की जग खरं आहे, सत्य आहे, हा मायेचा खेळ नाही, हे सत्य आहे. हा मोठा शब्द आहे बरं का, लक्षात घ्या. मला सांगायला मी आपण पडायला फार मोठी गोष्ट आहे. कुठल्याही धर्मानं असं सांगितलेलं नाही की हे सगळं जग सत्य माया आहे, उघड आहे, खरं नाही. प्राण्या काय मागे लागले याचा अशी वचनं कीर्तन आजही चालतात. काय घेऊन जाणार बरोबर? एक दिवस पंछी उड जाएगा, है ना? पंछी उड जाएगा असं सांगतो महाराज. लोक धरू नका, गळ्यात तर सोन्याचा कासरा बांधावा. हातामध्ये आमटे असतात, कोणा चांगलं टायटलचं घड्याळ असतं, खूप विविध गाल असते आणि तो महाराज आपल्याकडे कीर्तन करतो. काय पण असलं कीर्तन करतो मी तिकडच्या ह्याच्या मराठवाड्यात तिथे असं बोलतो, असं बोलतो तुम्ही गोष्टी महाराजांनी वाढायचं काय कीर्तन काय झालं? त्याला धर्म म्हणतात का, त्याला कीर्तन म्हणतात का, त्याला देव म्हणतात का? मराठवाड्यात नाही होतो, मराठवाड्यात नाही होतो, वेगळ्या जिल्ह्यात बरं यांच्या जिल्ह्यात नाही. ह्यांच्या जिल्ह्यामध्ये हे काय माझी काही स्पर्धा नाही. यांच्या मराठवाड्यामध्ये एक मला असं दिसलं की पश्चिम महाराष्ट्रापेक्षा वारकरी घडवणाऱ्या शाळा जास्त आहेत असं मला दिसलं. गोष्ट मानावी लागली. आमच्याकडे इंग्रजी शाळा निघायला तुमच्याकडे वारकरी घडवायच्या शाळा निघाल्या. वारकरी घडवायची शाळा बारकी बारकी थोडं कष्ट करायची, शेतकऱ्याची राबवणारी, त्याच्या अंगामध्ये आपण काहीतरी नाळ घालायचे, हातात टाळ द्यायचं, चालते काळ लेबू जेव्हा दिसतं ते काढायचं. जो काही मुक्ता चालली, सोपान चालला, ज्ञानगोर चालला, निवृत्ती चालला असं दिसतं. झालं ते काय विषयाची माहिती होती ते कसं कीर्तन करतं? कीर्तनच कसं शाळा ही कुठली काढली कीर्तनाची शाळा? तर मी सांगत होतो की तुम्हाला सार्वजनिक सत्य धर्म महात्मा फुले सांगताय, त्यांचा धर्म सांगतोय की जग सत्य आहे. बाकीच्याने सांगितलं जग खरं नाही, मान्यावर आहे, मान्यावर मान्यावर आहे असं म्हणतो. जगामध्ये दुःख दैन्य आहे का? दुःख दैन्य आहे. महात्मा मान्य केले, हे लक्षात घ्या. आपल्या दृष्टीने दुःख दैन्य आहे, पण ते बदलता येतं असा महात्मा फुल्यांचा पहिला धर्म सांगतो. किती बदलत? बाकीचे धर्म काय सांगतात? जिथं लिहिलंय इथं लिहिलेलं बदलता येत नाही. हे बदलता येत नाही. काय किती आता पिता करतो, इथं लिहिलेलं बदलता येत नाही. महात्मा फुले सांगतो की बदल, किमान वेतन कमी की बसाल की मिळाल, पण त्यासाठी संघर्ष करावा, संघर्ष करावा. असं काय की नवस बोलून मिळेल का? नवस बोलून मिळेल का? तुम्ही पाहता ना सगळे पुढारी, सगळे आमदार, नाव कोणाचं घेतलंय का? सगळे म्हणतो बहुसंख्य सगळे. काय दिसतंय आता? काठीत भरलेल्या बायाच्या हात दिसणं, पण ह्या पुढाऱ्याचे काठीत बांधण्यासाठी दोरी दाखवा बरे. बिगर दोऱ्याचा हात असलेला एखादा आमदार दिसतोय का कुठं तुम्हाला? ती कशासाठी बांधते? नाशिकला जाते हे सगळं तिथं जाते, काहीतरी मंत्र दोरे बांधतो. आणि त्या मंत्रानं निवडून आलाय का? तुम्ही मत दिली म्हणून तो निवडून गेला. निवडून कशात नाही गेला, कशात नाही गेला.
देवभक्त होते, देवभक्त काय बी असू मंत्री झाले तरी मंदिराची फरशी बांधली आहे नाही, देवाचा कळस केला, भ्रष्टाचाराचं सगळं पायाने जाणून टाकलं, सगळं आपल्या बरोबरचं नाटकं झालं. हे गरजेचं आहे बरं तुमच्या, हे गरजेचं आहे. कारण मी एका गेल्या आठवड्यामध्ये एका ठिकाणी एका शिबिराला गेलेलो, आपल्या म्हणणे साधा ह्यांचं जसं नावाचं नाव घेतलं तसं तर माझ्या जिल्ह्याचं नाव घेतो, मी माझ्या जिल्ह्यातलं शिबिर होतं सभापती, आणि त्या शिबिराला उद्घाटक म्हणून एक सरपंच व्हायचं नाव, त्याला सरपंचच म्हणाले, तुम्ही सरपंच झाला आणि हे आलेला नवरा हा काय झाला सरपंच. मग त्यांनी भाषण विषण केलं जाताना जसं आम्ही ह्या सगळ्या बाबाला मदत करत असतो त्याला सुद्धा आम्ही ह्यांना पैसे देतो. असली लढाई असली होय राजू, सरपंचाकडून सेक्रेटरीकडून पैसे घेऊन नागपूरला येशील, कसली लढाई होणार, तिला लढाई आहे. मिंद काहीही उगवत नसते, नीट लक्षात घ्या. त्यावेळेवर बरं वाटेल पण ती निंदा असतं, ती निंदेनंतर ती लढायला मदत करत नसते, कसली लढाई आहे. असले पैसे पण कोणी काय भल्या मोठ्या मोठ्या कार घेऊन येतील नवीन नवीन, त्याला काय करायचं. लढाई करायला गेल्यानंतर दान धर्म मागे हिंडायचं नसतं. तुकारामाला सांगितलंय, जवळ जिने लाजीरवाने भिक्षा पात्र अवलंबी, भिक्षा मागणं लाजीरवानं काम आहे, लाजीरवानं काम आहे. असं भिक्षा मागून आपल्याला लढाई करता यायची. जसं फडणवीसवर बोलायचं तसं आपल्याला बोलावं लागतं ना राजू, का त्याच्यावरच बोलायचं नसतं, आपल्याला बोलावं लागतं. सुधारणाची पहिली पायरी आपल्यावर टीका करून घ्यावी लागते आणि मग पुढे मग सुधारणा होत असते. ते काढून टाकलं, हे डोक्यातनं काढून टाका. दुसऱ्याच्या साधनावर फसवणाऱ्याच्या लबाड करणाऱ्या माणसाच्या साधनावर आपल्याला लढाई करता येणार नाही. आपला हत्यार पाहिजे, काय मोठं मोठं दाडकं येऊन आपला हत्यार त्याचं नको आहे. तू काय म्हणतात नामदेव नाही काय मला असं म्हणतात, अशा माणसाला व्यवहार असतो म्हणजे काम म्हणतो कसा व्यवहार असतो. तर तो व्यवहार वेगळा असतो का, तर तो काय भाषणासाठी असतात, नुसतं भाषण करायचं काय घेतं, तो सांगायचं व्यवहार मात्र काही करत राहायचं. असं कसं असतं, तत्व आणि व्यवहार एकत्र असतो तरच तो उगवतो. नाहीतर तत्व आणि व्यवहारामध्ये गमलत झाली तर त्याचं काहीही जन्माला येत नाही, हे लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगत होतो की बांधतो पुढे म्हणतात दैनिक दुःख आहेत पण ते बदलता येईल, ते लिहिलेलं बदलता येईल. आणि त्यावेळेचे महात्मा फुलेंच्या काळातले गोष्टी काय सांगायचे, एखाद्या आईच्या पोटामध्ये गर्भ मारायला लागले त्याला सांगायचे शांती करावी लागते. जन्माला आले कोणा शांती पोटात गर्भ पाहिजे पण घरची पाठीमागं लागायचा लोकांना माहिती लोकांना असं करावं लागतं, तसं करावं लागतं, त्याला पैसे द्यावं लागतं, त्याला पैसे द्यावं. आता कमी चाललं म्हणजे 10-15 वर्षापर्यंत सत्यनारायणाची पूजा असते, असंच की नाही तलाव दिली लावून नौका बुडाली पाण्याचा असं काहीतरी झालं. काय होतं त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये काय म्हणतं, 1.25 किलो घ्यावं, 1.25 किलो नाही तर 1.25 पावशेर तूप आणा, गूळ साखर नाही तर त्याचं गूळ आणा, हे सगळं घरात स्वयंपाक करा आणि पहिल्यांदा ब्राह्मणाची पद्धत बसली पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये त्याचा पगार 6 महिने झालेला नसला त्यांनी जरी सत्यनारायणला खर्च केला तर त्याच्या वेळेला त्या माणसाने पहिल्यांदा जेवायचं नाही, त्याची पद्धत असायची. आणि त्याला काय म्हणतात, देव ब्राह्मण बसल्याशिवाय, देवच म्हणायचं त्याला, देव ब्राह्मण बसल्याशिवाय काही करत नाही. आता हे त्या काळातले देव झाले. आताचे देव कसले, लग्नपत्रिका वाटतात ढेबर सगळ्या गावात माझ्या जाहिराती गेल्या असतात, मोठं लग्न असतं, 1000 माणसं जमलेली असतात, नवरी ताटकत उभं राहिलेले असतात, वेळ होऊन गेलेली असते. तरी लग्न काय सुरू होत नाही, कारण कोण यायचं असतं, आमदार यायचं असतं, मंत्री यायचं असतं, त्यासाठी सगळ्या 1000 माणसं बसतात. आणि मग तो येतो आणि आल्यानंतर माईकवर ना मला राजू जसा बोलत होता तसा एकदम सांगायला हवा की आता प्रतिष्ठितांचे सत्कार होती, म्हणजे सगळ्याला पत्रिका दिल्या ते अप्रतिष्ठित आणि मुठभर 10 माणसं काय झाले, बरोबर आहे ना बोली, 10 माणसं प्रतिष्ठित झाली. तुला पत्रिका आल्या तरी तो अप्रतिष्ठित आहे, मी अप्रतिष्ठित आहे.
नवीन ब्राह्मणी प्रवृत्ती आहे, ही नवीन ब्राह्मणी प्रवृत्ती आहे. तर सत्य धर्मामध्ये सांगितले की जग खऱ्या सत्य संघर्ष करा, बदलता येतो. बदलता येतो, बदलता येत नाही असं नव्हे. थोडं ते काय सांगतायत धर्म, की हा धर्म म्हणतो की ह्याच्यासाठी संन्यास द्यायची गरज नाही, निवृत्ती मार्गाला जायची गरज नाही. प्रपंच करा, प्रपंच करा, काम करा. त्याला काहीतरी जर अंगाला भगवं वस्त्र घालायचं, भगवं वस्त्र घातलं की माणूस कसा दिसायला लागतो, ग्रेट दिसायला. म्हणून त्या शिवसेनावाल्यानं बघून घेतलं त्याला शिवसेनेचा काही संबंध नाही. भगवा हा त्यागाचा रंग आहे, भगवा हा त्यागाचा रंग आहे. भगवा हा तिकडे मुख्यमंत्री पदावरून पळून जायचा रंग नाही, त्याचा काही संबंध नाही त्या रंगाशी. भोगाचा रंग नाही, तो त्यागाचा रंग आहे. तर भगवा वस्त्र घातले की आपल्याला काय दिसतो, साधू संजय वाटायला लागतो. महात्मामध्ये म्हणतात नाही, तसं काय खरं. त्याचा विचार तपासा, त्याचं मन तपासा, त्याची कृती तपासा, कष्टकऱ्याबद्दल, शोषकाबद्दल, स्त्रियाबद्दल, दलिताबद्दलची त्याची भावनिक तपासा. महात्मा फुले महाराष्ट्रात जन्माला आले नामदेवराव, त्याला कारण आहे. म्हणजे कारण म्हणजे मी सांगतोय असं कारण नाही, विचार मंत्र्याने सांगितलेलं कारण आहे. कारण महात्मा फुले जन्माला येण्याच्या अगोदर 1818 साली आधी महाराष्ट्रात काय झालेलं होतं, पेशवाई बुडालेली. त्याच्या अगोदर जो 100 वर्षाचा पेशवाईचा अंमल होता, तो अत्यंत भयानक अशा शोषणाचा, सर्वसामान्य माणसाच्या लुटीचा, क्रूरपणाचा तो अंमल, क्रूरपणाचा अंमल. सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर दलिताने रस्त्यावर चाललं तर त्याचा पावलाचा ठसा उमटू नये म्हणून त्याच्या पाठीमागे काय बांधायचं, खराटा बांधायचा. त्याने तुंबू नये म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये मडकं बांधायचं. त्याने घराच्या बाहेर कधी पडायचं, सावली जेव्हा लहान पडते तेव्हा घराच्या बाहेर पडायचं. कारण सावली मोठी पडली आणि ती भटजीच्या अंगावर गेली की भटजीला प्रश्न होईल, त्याने बाहेर पडायचं नाही. ते पेशवाईतले निर्बंध होते, ते पेशवाईतले निर्बंध होते. तो मुत्सद्दी कोण म्हणतात की नाना फडणवीस काय काय इतिहास काय, नाना फडणवीसच ना. अनेक लग्न केली होती त्या मुत्सद्दीने. शेवटचं लग्न तर त्याने मुलगी सोबत, नाथ सोबत अशा वयाच्या मुलीबरोबर केलेलं होतं. सामाजिक दृष्ट्या अशी होती, आर्थिक दृष्ट्या त्यावेळेला शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज, कर्जाचा हप्ता वेळेवर दिला नाही तर सावकार, पेशव्याचा जवळचा माणूस शेतकऱ्याला वाकवायला लावायचा, त्याच्या पाठीवर मोठा डोंगरा ठेवायचा, नाही तर त्याची बायको बसवायचा आणि इच्छाचा दूर द्यायचा. हे पेशवाई झाले, हे पेशवाई झाले. त्या पेशवाईमध्ये आता जसा कुंभमेळा आहे नाशिकला, त्या पेशवाईमध्ये सगळ्यांचं द्रव्य उकळून काढायचं आणि त्याला घरची जमा करायची. तिथे याला प्रवेश कसा द्यायचा, परिपंच पात्र जोडी त्याला प्रवेश द्यायचा आणि त्याला दक्षिणा द्यायचा. त्या दक्षिणेमध्ये पैसे वाटून टाकायचे. तिकडे दक्षिणेत पैसे वाटवायचे आणि तिकडे मस्तानीच्या महालात जायचे. असा त्या पेशवाईचा काळ होता. म्हणजे एक प्रकारचा भयानक असा अवस्थेचा काळ महाराष्ट्रानं पाहिला होता. राज्य कोणी स्थापलेलं होतं, ते पेशव्याच्या हातात आलेलं राज्य कोणी स्थापलं, रायगडच्या राजानं स्थापन केलेलं राज्य होतं आणि त्याचं वाटोळं ह्या पेशवाईच्या काळामध्ये झालं. आणि म्हणून हे सगळं 1827ला महात्मा फुले जन्माला आले, 1818ला पेशवाई उडाली, त्याचे अवशेष शिल्लक राहिलेले होते. महात्मा फुले अशा पद्धतीने भयानक अशी झाल टीका करत होती. त्याचं कारण कारण ती व्यवस्था महाराष्ट्रानं बघितली होती आणि त्या व्यवस्थेतूनच पुढच्या काळामध्ये हळूहळू मगाशी मी सांगितलं की प्रतिगाम्याचा राजकीय दृष्ट्या झाल, पण सामाजिक दृष्ट्या प्रतिगामी असणाऱ्या लोकांचा काळ आला आणि त्याच्यातूनच गोळवलकर जन्माला आणि त्याच्यातूनच सावरकर जन्माला आले, त्याच्यातूनच आजची व्यवस्था. ते खरं अजून चालू आहे बघा, लक्षात घ्या या व्यवस्थेत. ते खरं अजून कुठलं गेलेलं नाही, अजूनही चालू आहे. त्या व्यवस्थेतनं चालू आलेलं. महात्मा फुलेमध्ये धर्मासाठी माझ्या संन्यास घ्यायची गरज. ह्या धर्मामध्ये देव कुठला असं विचारलं तर महात्मा फुलेंच्या धर्मामध्ये देव नावाची गोष्टच नाही.
केवळ निमित्त म्हणून महात्मा फुले म्हणायचे की निर्मिक म्हणजे निर्माण करणार, कोणीतरी निर्मिक आहे. तो पुरुष रूप देव नाही, तो कसलाच देव नाही, निर्मिक म्हणायचे. आता देव जर नाही, मूर्तीच नाही तर पूजा करायची भानगडच नाही. मूर्तीच नाही तर भटजीला तिथं स्थानच नाही. भक्त आणि भटजीच्या मध्ये भटजी द्यायचं काही कारणच नाही, कोणी नाहीच तिथं. उपासना नाही, नवस नाही, सायास नाही, काही नाही, गंडा नाही, गोरा नाही. ते गाणं माहिती तुम्हाला, बुद्ध कबीर भीमराव फुले त्यांनी जनजीवन फुलविलेलं शेजारीनं सखळी काढला. देवाच्या नावावर जे करती छू नंतर ते भरती आपुली गरज शेजारीनं सखळी वाढ. हे खरं आहे बरं का. ते गाडी जालो दगड धोंडा मुंबईहून विमान सुटतो आणि साताऱ्याकडून जातो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यक्रम करून परत मुंबईला येतो असं काळाला. एक लक्षात घ्या. ते कुठला एक जण बसला होता देवाला मानून मंत्री कधी करतात. मला आवडलं का स्पष्ट बोलणार देवाला मांडलं होतं. ते एवढं दिसलं चित्र नामदेवराव आणि त्यांचं नाव तो भरत शेठ आणि देवाला मानून बसलो. तेवढा मोठा देवाला काळी जातो करायला बसते काळी. तर महात्मा फुले म्हणजे तिथं मूर्ती नाही, तिथं देव नाही, निर्मिक आहे. पण तो कसा आहे? महात्मा फुलेंचं मोठे पण बघा, तो देव कसा आहे? पुरुष आणि स्त्री याचं संयुक्त करून मा बाप म्हणायचे. मा बाप, माझा देव कोण आहे? मा बाप. नुसता बाप नाही, स्त्री आणि पुरुष यांचं संयुक्त रूप असलेला हा देव. मूर्ती नाही, पूजा नाही, साहित्य नाही, नवस नाही, सायास नाही, भटजी नाही, कळस नाही आणि वर्गणी गोळा करायची बांधलं नाही, पैसे नाही. मग कसला देव असला? मग ह्या धर्माचा देव कुठला? धर्म तर आहे त्याला देव नाही. कुठला देव आहे का? या धर्माचा देव सत्य हाच देव, नैतिकता हाच देव, हाच देव आहे. हे नैतिकता शोधा, हे सत्य शोधा. महात्मा फुले म्हणजे तुम्ही धर्मसंस्थापक नाही, सगळ्या धर्माचे धर्मसंस्थापक होऊन गेले. महात्मा फुले म्हणजे धर्मसंस्थापक. मी कोण आहे? मी प्रेषित नाही, मी येशू ख्रिस्तासारखा देवाचा लाडकं लेकरूही नाही. तर मी सत्य शोधायला निघालेला माणूस आहे. सत्य शोधायला निघाले. मी तुमच्या आमच्या सारखाच आहे, मी तुमच्यापेक्षा निराळा नाही. आणि असं सत्य शोधायला जे निघाले त्या लोकांना एकत्र करून महात्मा फुल्यांनी एक समाज स्थापन केला. त्या समाजाचं नाव आहे सत्य शोधक समाज. सत्य शोधायला खरं काय भटजी सांगतोय ते खरं, आता व्यवहारात सांगतो ते खरं. तर महात्मा फुल्यांनी आज सार्वजनिक सत्य धर्म आणि पुढं महात्मा फुले टिकतात की राज्य इंग्रजाचं आहे, इंग्रजाचं राज्य आहे. पण कारभार कोणाचा आहे? कारभार भटजीच्या हातात आहे. कारण कारभार चालवायला इंग्रजाला शिकलेल्या माणसांची गरज होती आणि भटजी शिवाय बाकीच्याला शिक्षणाचे दरवाजे बंद होते. तेव्हा सगळा तो कारभार चालवणारी मंडळी ब्राह्मणी व्यवस्थेतून आली. की राजे इंग्रजच आहे. म्हणजे आपण म्हणतो ना का चळवळीत आपण म्हणतो का गोरे हकीम गैर भैया आगरे हकीम काले बदल गई हे चाळी देखील गोरा साहेब गेला, आता काळा साहेब आला. साल एकच आहे दोघांचं, वेगळं काहीही नाही. गोरा लुटायचा इंग्लंडला नाही, इथला काळा लुटतोय. गाडावर बसायची जरी ऐकत नव्हती की आता काय दिवसात कंपनी करायला सारखं पाणी प्यायला जायचं, लग्नाला जायचं, हेलिकॉप्टरमधूनच उडायला चालायची बाजूला पेन्शन होतं. हा काळा साहेब आला. गोरे साहेब गेले, काळा आला. आपल्या जीवनामध्ये काही फरक पडला तसंच आहे, सगळं राहिलं. थोडा बहुत फरक पडला. काय फरक पडला? मत द्यायचा अधिकार मिळाला. आणि तिलाही सोडून करायला पैसे नसणाऱ्या माणसात मत आलं आणि त्याला वाटायचं कधी देतो कधी देतो. कोणीतरी येते पायाला हात चालतोय, कोणीतरी गोरं पान असतंय, कोणीतरी फुलच असतंय. हा नाही बाबा देतो तुला मत देऊन आपला लोकशाहीचा संबंध संपला. तरी लोकशाही मतदान झाल्यावर असं पुढे चालू.
आपलं मत दिलं की संबंध सांगतो. महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्य समाज स्थापन केला. काय काय केलं त्या समाजाच्या वतीनं? विधवांचे विवाह विरोध, वाद विवाहाला विरोध केला, लग्नातल्या खोट्या मंगलाष्टिका काढून टाकल्या, लग्नातले सगळे विधी वगैरे सगळे व्यवहार काढून टाकले. लग्न वधूवराने एकमेकाला हार घालायचं गरजेचं स्थान नाही. योगायोगानं नामदेवराव तुम्हाला उद्घाटक आणि शुभेच्छा द्यायला घेतली. त्यांचं लग्न बिगर भटजीशिवाय लागलेलं आहे. बरोबर आहे ना? बिगर भटजीशिवाय या मुलगीचा राजमुलांचं लग्न झाले. भटजी त्यांना नव्हता, तर ते उघडून टाकला होता त्या मुलीच्या बापाने. तर भटजी नाही, लग्नाला भटजी नाही. मंगलाष्टिका निराळ्या काढल्या, क्रांतिकारक मंगलाष्टिका. सगळे लोक सारखे आहेत, समान आहेत, अशा पद्धतीच्या अखंड अवलंबवानी सुरू केली. म्हणजे जुनं सगळं मोडून टाकलं महात्मा. आणि हे सतत काम करत नाही. महात्मा फुल्यांना आपण म्हणतो, आपण काही म्हणतो की त्यांना राजकारण कळलं. बघा गंमत काय आहे की आज आपण दुसऱ्या शताब्दीच्या निमित्ताने इथं जमलोय. पहिली शताब्दी जेव्हा झाली महात्मा फुल्यांची, त्याच्या आजपासून 100 वर्षापूर्वी 1927 साली तेव्हा पुणे महानगरपालिकेमध्ये नगरपालिका होती, तेव्हा पुणे नगरपालिकेमध्ये असा प्रस्ताव आला की महात्मा फुल्यांचं स्मारक तयार करावं. काय झालं? 100 वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये, विद्येच्या माहेरघर असलेल्या शहरामध्ये, ज्या पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी आपला पाण्याचा हूप खुला केला, क्रांती केली, ज्या पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी दलिताच्या मुलींची शाळा काढली, त्या पुण्यामध्ये महात्मा फुल्यांचं स्मारक करायचा ठराव नगरपालिकेनं फेटाळला. एक लक्षात घ्या, ठराव फेटाळला. ते फेटाळायला लावणारी माणसं कोण होती? तर एक जण होते विष्णूशास्त्री परंपरेतले, विष्णुभाऊ परंपरेतले, चिपळूणकरांच्या परंपरेतले होते. आणि दुसरे होते, ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल, त्यात आपण सीझन झाला, आता घेतलेली बसत नाही आपल्याला, धक्का बसेल ऐकून तुम्हाला. आता शेतकऱ्याला रोखणारी, लोबाडणारी, फाशी द्यायला लागणारी, आत्महत्या करायला आपली पोरं, शेतकऱ्याचीच पोरं बसत का खुर्चीवरती? तर शेतकऱ्याचीच पोरं आहे, सगळी खुर्चीवर बसली. असा आहे का पोर मारून देईल पोरगा खुर्चीवर बसला, एखादा दुसरा असं लोढा सारखा तिथला मुंबईचा, बाकी सगळी शेतकऱ्याची. आणि बाप म्हणतोय, आणि हा म्हणतोय की मोदीजी आल्यापासून शेतकऱ्याची परिस्थिती देशामध्ये सुधारली, कर्जमाफी झाली, 50 अटी झाल्या, 100 अटी झाल्या, आम्हाला काहीच बोललं. तुम्ही म्हणता का नाही? कर वसुलीची वाट उत्पन्नाची वाट निघाली नाही. तसंच हे शेतकऱ्याचं झालं का? ते काय सोड दिलेले की प्रत्यक्ष पदावर काहीच पडत नाही. तर त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये ज्या अवस्थेमध्ये महात्मा फुलेंना आपण म्हणतो की महात्मा फुल्यांना काय ब्राह्मणाशिवाय दुसरं कळलंच नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. इंग्रज त्या राणीचा एक ग्रुप ऑफ कॅनॉट असं त्याला म्हणतात, एक राजपुत्रा इंग्लंड. पुणे आता सांगतो तो स्मारकाचा आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये स्मारकाचा ठराव आला. विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या परंपरेने विरोध केला आणि दुसरा विरोध कोणी केला? आज शेतकऱ्याला जे विरोध करणारे बसलेले सत्तेमध्ये तसा दुसरा विरोध केला. महात्मा फुल्यांची पुतणी असलेली, मुला समान असणाऱ्या बाबूराव फुलेंनी दुसरा विरोध आणि तो ठराव आणून काढला. महात्मा फुल्यांचं स्मारक चिपळूणकर म्हणाले त्यावेळेला गरज नाही चिपळूणकर की आम्ही नामनेश करून टाकले महात्मा फुले म्हणून. आता आज चिपळूणकर नाही, आज फुलेही नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावात चिपळूणकराचं नाव निशाण उठलं नाही, पण महात्मा फुलेचा तालुका तालुक्यामध्ये पुढं नाही चिपळूण. आणि ह्या पुतळ्यावर पुढच्या काळात हक्क सांगणारी मंडळी बाही निघाली बरं का? महात्मा फुल्यावर पुढच्या काळात कोण कोण हक्क सांगते? आम्ही त्या काळामध्ये आपले चळवळीत असतील त्यांनी आम्ही एकदा मोर्चे काढले सगळ्या महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाच्या.
आंदोलन केलं आणि शिवाजीच्या पुतळ्याजवळ मुंबईमध्ये आम्ही गेलो म्हणून पुतळा वाटला असं म्हणणारे महाराष्ट्रातल्या फुल्यांचे खोटे वारसदार छगन भुजबळ तेव्हा सत्तेमध्ये होते. ही गोष्ट नीट लक्षात. पुतळा वाटला असं म्हणणार छगन भुजबळ मंत्री होते त्या काळात आणि त्यांनी काय करावं, सगळा पुतळा पाणी घेऊन काढला. जसं महाडचा पानं घुमकरानं स्वच्छ करून घेतलं. बाबासाहेबांचा हात लागला म्हणून काय केलं, गाईचं शेण आणि मूत्र त्या पाण्यामध्ये कालवलं. ते पाणी काय झालं म्हणजे महाडची कोणती मंडळी स्वच्छ झाली. असं पाणी स्वच्छ अजून व्यवस्था चालू आहे. गेल्या आठवड्यामध्ये वर्तमानपत्रात बातमी वाचली, पुण्यासारख्या शहरामध्ये मध्यमवर्गीय सोसायटीत एक माणूस साधूसारखा एका स्त्रीला फसवत होता आणि अक्षरशः त्यांनी मूत्र तिला प्यायला दिलं. असा काळ अजून चालू आहे. किती डोक्यामध्ये जळमळ चालली नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. हे सगळे भयानक प्रकरण आहे. तर महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यासाठी काय केलं असं प्रश्न तयार होतो. त्याच्या अगोदर हा ठराव जाणून पाहिजे. ठराव नामंजूर करणारी माणसं विसरली की महात्मा फुले महानगरपालिकेचे 1876 ते 1882 या काळात सन्माननीय नगरसेवक होते. नगरसेवक नुसतेच नगरसेवक नव्हते तर अशी त्यांची जिद्द आणि ताकद होती की त्या काळामध्ये प्रेस ऍक्ट छापायचा कायदा त्याच्यावर बंदी आणणारा इंग्रजाचा एक लिटन नावाचा अधिकारी पुण्याला आला आणि त्यासाठी नगरपालिका त्यासाठी सत्कार करायला निघाली. महात्मा फुले एकमेव होते की त्यांनी मत दिलं यासाठी नगरपालिकेचा पैसा खर्च करण्याचं काही एक कारण नाही असं ठामपणानं उभं राहणारे महात्मा फुले. ते महात्मा फुले शेतकऱ्यासाठी काय करतात दिसतंय तुम्हाला आठवाला दिवसाला राजकुटला आलाय पुण्याला मोठा सौरा होता तेव्हा मोठं मंत्री येतो, मुख्यमंत्री येतो, मंत्री येतो तेव्हा गोविंदा अगोदर सगळं सांगितलेलं असतं की तुम्ही ग्रामपंचायत कर्मचारी म्हणजे पंचायत राज्याचे तुम्ही काय आहात, काय आहात. तुमच्यावर महात्मा गांधीचं पंचायत राज्य उभं राहिले. तुम्ही मूलभूत आहात. मूळ आहात म्हणजे तुम्ही दुरीत आहात. कायमच्या प्रसंगी तुम्हाला काय बसायला सर तुम्ही उभं राहायचं तिकडे कोपऱ्यात जाऊन उभं राहायचं. तुम्हाला माहित आहे सरपंच खाते त्याला काहीतरी पुरस्कार नाही, तुम्हाला कोणी विचारत नाही, आपल्याला त्याचा गरज नाही. परंतु नामदेव आपल्या मनात विचार येतो आदर्श ग्रामपंचायतीचा सत्कार होतो. तो कोणाचा सत्कार होतो, सरपंचाचा होतो, कर्मचाऱ्याचा होत नाही. आणि ती ग्रामपंचायत आदर्श कशी झालेली असते, तुमच्या कामाला आदर्श झालेली असते, तुमचा सत्कार होत नाही. आणि तुम्ही सत्कार होत नाही म्हणून काहीतरी दुःखी कष्टी व्हायचं कारण नाही. कारण ह्या प्रश्न हातातून काय सत्कार यायचा आपल्याला काही गरज नाही. तर महात्मा फुले त्या काळामध्ये सगळ्याला निमंत्रण केले. सरदार जमीनदार रावसाहेब याच्या पाठीवर ते इंग्रजांना स्वातंत्र्याचा लढा फोडायला जे जी माणसं उपयोगाची पडली त्याला रावसाहेब अशा पद्धतीचा वतनदार त्यांनी त्यांना दिलेल्या पदव्या की महागाई घ्यायचा अर्थशास्त्र याच्या ठिकाणी सांगितलं शिबिरातून बोललो होतो की कुठलंही खेळणं पहा साधारण रचना अशी दिसते की गावाच्या जवळची सुपीक जमीन चांगली मोठी बांधलेली जी उंची गेली जिला बारो म्हणतो ती ब्राह्मणाच्या मालकीची त्या काळामध्ये. मोठा वाडा कोणाचा असायचा, ब्राह्मणाचा असायचा. मी ब्राह्मणाबद्दल द्वेष शिकवायला लागलो नाही ती व्यवस्था सांगायला लागलो. आज आज माझ्या ब्राह्मणाचा वाडा कसला असतो सांगितलं की दररोज निंदन असतं तुकड्यापासून सावध. आज हे नाही लेखतो आपल्याला. त्यावेळेच्या ब्राह्मणाचा मोठा वाडा, गावाजवळची जमीन आणि गरीबाची जमीन लांब मोठा कार्यक्रम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली तेलंगणाचा जमीन बळकवायचा लढा सुरू झाला 1948. कसणाराला जमीन मिळाली पाहिजे, राबणाराला जमीन मिळाली पाहिजे, जमीनदाराच्या हातात जमीन काढून सगळ्याला वाटत झाली पाहिजे. हे जर कार्यक्रम देशामध्ये वाढला मोठी लढाई झाली त्या काळामध्ये तेलंगणाला. आणि
मला शह देण्यासाठी मग काँग्रेसनं तुम्हाला उभं केलं विनोबा भावे सबभूमी गोपाल असं त्यांनी म्हणाला. गोपाळावर काहीच मिळालं नाही, जे मिळालं त्याच्यात काही टिकलं नाही असं बाळावर तो पूर्ण दिले टोकळं त्याला सगळे गोळ बनलं. विनोबा भावे मोठे आणि ती ह्या जिल्ह्याचीच आहे, ह्या जिल्ह्यातलीच आहे. शिवाजी महाराजांचं जसं राहिलं तसं विनोबा भावेचं गाव तुला सगळे यांच्याजवळ काय ना गागोदे. मी मगाशी सांगतो मगापासून ब्राह्मण शिकले तो ब्राह्मणामध्ये महात्मा फुले शेतकऱ्याकडे यायचं मला महात्मा फुले महात्मा फुलेचा रोष कोणावर होता ते आर्य इराणी ब्राह्मण म्हणायचे. आर्य इराणी ब्राह्मण म्हणजे चित्पावन ब्राह्मण, चित्पावन ब्राह्मण हे सगळे चित्पावन ब्राह्मण होते तर काही विष्णूशास्त्रीचे कोण करापासून त्यांना महात्मा फुले का विरोध होता त्यांनी कारण नाही. ह्या चित्पावनानं पहिला प्रतिनिधी आपला उभा केला आणि कष्टकऱ्याला शेतकऱ्याला पाताळात काढलं तो वामन. आणि त्या वामनानंतर पुन्हा इकडे चिपळूणजवळ आलेलो कोण परशुराम सगळ्या क्षत्रियांचं शिरकाण केलं म्हणला. क्षत्रिय शिल्लक नाम निशाण ठेवलं नाही तो परशुराम हा चित्पावन. या देशाचं शिवरायाचा स्थापन केलेलं राज्य ज्यांनी घालवलं आणि राज्य घालवणारे म्हणून ज्यांच्याबद्दलचा राग लोकांच्या मनात होता ते राज्य घालवणारे पेशवे सुद्धा त्याच्या अगोदरचे शंकराचार्य सुद्धा त्यांच्यातलेच होते. म्हणजे जे जे कोणी काही करणारे होते हे सगळे चित्पावन होते आणि म्हणून त्यांचा रोष चित्पावन ब्राह्मणावर असा चित्पावन ब्राह्मणावर असा यांनी फसवलं असं म्हणायचं. तर आपण येतो शेतकऱ्यात आलाय तो दरबार होता पत्रिका दिलेला सगळं अंगावर कपडे घालून जातो आपण आमचा राहिला गावात आपलं कोणी विचारत बी नाही. दारू आमदार असते शाळेतले रस्त्याच्या पडदा उभा राहिलेले असतात त्याच्या आपण काय टाकतात फुलं टाकतात फुलं टाकायच्या लायकीचं आहे का तर म्हणजे ते दगड दोन्ही टाकायचे सुद्धा लायकीचं राहिलं नाही त्याच्या अंगावर फुले टाकावं लागतात आणि येत असा तसे असे अलंकारात नटलेले सजलेले रावसाहेबराव भरपूर जागीरदार अमके तमके सगळे त्या दरबारामध्ये हजर होतात. महात्मा फुलांनी ते दरवाजे पेज तेव्हा त्यांना अडवलं गेलं तर त्यांचा जो पोशाख होता तो महाराष्ट्रामध्ये लुटला गेलेला जो शेतकरी डोक्यावर पागुट खांद्यावर घोंगडं अंगाला पंचर गुंडाळायचा आणि महात्मा फुलेच्या अवतारावर प्रवेश नाही म्हणतो आतमध्ये सोडावलं आतमध्ये गेले महात्मा. तोपर्यंत भाषण काय चालली होती विरोधाच्या काळामध्ये शेतकरी सुखी झालेला. महात्मा फुले उठले. महात्मा फुले उठल्याने त्यांनी सांगितलं की बघा मी आहे असा शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये सुखी कसला जातो हे असा शेतकरी आहे तो तसाच राहिला तसाच मरतोय आज सुद्धा बरं का तसाच राहिलाय काही बदल झालेला नाही तसाच मरतोय आज शेतकऱ्याला मरतोय. तुम्ही घायला येता कधी कधी येणं साहजिक आहे तुमचं किमान वेतन कधी मिळालं. 1.5 वर्ष 2 वर्ष दिल्लीच्या हद्दीवर हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन केलं टाचा गेले शेकडो शेतकरी त्यात मरून गेले तरी सरकारने त्यांची मागणी त्यांच्या पत्रावर घातलेली नाही. मी राजांना सावध व्हा कसं मागायला लागला मागा आपला जीव केवढा त्याचा जीव केवढा याच्याशी आपल्याला टक्कर घ्यायची जरा एकीचा हात बरोबर करूया एकमेकाला धरून परत चालूया. महात्मा फुलेंनी भाषण सांगितलं नाही शेतकरी असा आहे. त्याच्या अगोदर महात्मा फुलेंनी इंग्रजाच्या काळात शेतकरी सुखी आहे असं म्हणणाऱ्या न्यायमूर्ती रानड्यावर टीका केलेली होती. म्हणजे रानडे चुकीचा अर्थशास्त्र सांगतो शेतकरी सुखी नाही. आणि आपली एक कॉम्प्लेट आहे आपली दुकाने कॉम्प्लेट मी सांगतोय बाळासाहेब सांगतोय